एवढे मी सांगितले की त्याच्या अगोदर जे प्रश्न देत होतो प्रश्नपत्रिकेतले प्रश्न कुठल्या सालचे काय तुम्ही मला सांगणार तुमच्या रिव्हिजन मध्ये सांगितलं आहे. रिव्हिजनला यायचं टाळू नका. रिव्हिजन ही की नाही तुमच्या वर्षभराचं जे काय झालंय त्याच्यावर आधारित असते. त्या रिव्हिजन मध्ये की प्रश्नपत्रिकेचं सगळं काय ते मी सोडवून घेत असतो. सोडवून घेण्यापेक्षा त्याच्यावरती आधारित जे काही प्रश्न असतात ना प्रश्नपत्रिकेत आलेले त्याच्यावर आधारित मी ते प्रश्न घेत असतो. तुम्ही जर टाळलात ना तुम्हाला पेपरला लिहायला कठीण होणार. कळलं की नाही. तुम्हाला पेपरला लिहिता यावं म्हणून मी ती तुम्हाला प्रश्न देत होता. याची मी गेल्या वर्षापासून प्रथा ठेवली कालच्या. गेल्या वर्षी मी तसंच केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आसपासून आलो होतो. पण जे जरी आलो तरी मी सरांनी अगोदर घेतलं होतं. त्याच्यावरती मी रिव्हिजन घेतलं होतं. रिव्हिजन घेताना मी सगळ्या प्रश्नपत्रिकेचा स्टडी करून प्रश्नपत्रिकेवर मी रिव्हिजन घेतलं. तुम्हाला या वर्षी काय केलं माहिती आहे का. तुम्हाला सुरुवातीपासून तुम्ही ते सोडवलात नाही सोडवलात मी केलंय तुम्ही केलं नाही असं करत राहिला तर तुम्हाला पेपर लिहिताना मग ह्याच्या त्याच्या तोंडाकडे बघायची गरज नाही. हा प्रश्न आम्ही केला होता काय हा कुठे गेल्यावर तुझ्या विद्यार्थ्यांना विचारा पण तुमच्या संपर्कात असतील का आम्ही काय म्हणते कशा पद्धतीने अप्लाय केली. गेल्या वर्षी केलं आणि त्या पद्धतीने घेतलं होतं मी साधारण प्रॅक्टिकल घेताना पण तसं म्हणजे प्रॅक्टिकल अशा पद्धतीने केलं की आम्ही तो प्रश्नच असा प्रॅक्टिकलचा टाकला की जो परीक्षेला विचारला जाईल पुढे किंवा विचारलेला असेल मागच्या वर्षी त्याच्यातच तो केला. तसं या वर्षी काय केलं. या वर्षी तुम्हाला जे सुरुवातीपासून मी घेतलो त्यात मी सगळे जे प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने प्रश्न आहेत त्याचा तुम्ही चांगला स्टडी केला तर तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाही. बरोबर की नाही काही बघायची गरज नाही. काय लिहितो आणि काय करतो असं जमलिंग होणे हा उद्देश आहे तुमचा खरं म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी खरं 5 प्रश्न तुमचे केलं होतं की नाही आता त्याकडून हे करणार ह्या मी ऑनलाईन टाकलं त्यावेळेस सांगणार तुम्ही आधी लिहिलात की मला बघायचे होते. तुम्ही किती जणांनी लिहिले ठाकूर माहिती ठाकूर नाव काही सांगता पण ठाकूर ते 5 प्रश्न घेऊन लिहायचे आहेत माइंड वेल ना काय गावडे बरोबर. आता येतं बघू किती जण लिहिले ते तरी द्या मला दाखवा. 10 प्रश्न जर राहिलेले कोणी 40 बऱ्याच जणांची तपासली बाकीची कुठे आहेत नाही किती सोडवले 10च्या 10 सोडवले. गुड उगे तरी खरं खोटं काय आहे ते 10च्या 10 सोडवले बघू बरोबर नाही आवडते बाकीचे 6 ठाकूर तुझ्यावर जास्त लक्ष आहे माझं. तू काय हल्ली जरा सर हे करायला लागलाय काय नक्की काय ठरलंय का काय डिम पडला असतो लक्षात ठेवा काय मला समजण्याला विचारायला काय अगोदर तुम्ही
लेट केलं ना. आहे की नाही? यावेळी ऑनलाईन टाका देणार सरांच्या. तुम्ही आधी काय करताय ते मला बघायचं. मेघावर हमखास प्रश्न आहे. कोणी आणलेले आणि कोणी दिले बरोबर. तुझं काय दीपेश बरोबर तुझं काय आहे? काय याचे सिंग कसं गेलं? कसं काय आत गेलं का नाही लिहिलं? सर्दी झाली, सर्दीला मेडिसिन घ्यायचं आपण. निमित्त झालं का? माहिती आहे झाले पुरे पुरे झाले. किती राहिले? 2 राहिले. 2 पैकी किती कुठच्या पुरे होणार? 23-24 नाही मग बरोबर किती गेले? आणि बघू दे परत पुरे गेले. काय काय केलं काय बघू. बरोबर खाली प्रश्न विद्यार्थी म्हणजे काय सांगून भारतात याच्यात पण लाईट सिंग झालं की कसं मागची मंडळी काय असेल एकदम न्यूट्रल का रे? एकदम न्यूट्रल का मागचे थोडे काय रे? दुसरं पेअर नाही ना आता दुकान लावतात. दुकान लावतात. आता तुझं चाललंय काय? करून घेतलेस अजून कोणी लिहिले रे? अजून कोणी लिहिले मागे? एवढे कोणीच नाही मागचे रे. मागचे लास्ट बेंचवर होतात गेला माग पहिल्या बेंचवर. त्यामुळे आता तो हुशार झाला. अरे बरोबर ना? काय गावडे काय राहिलं? कुठं राहिलं तुझं? हा कुठं राहिलं? हे काही नाही. तू पण नाही सोडवलं. तू तुझ्या हल्ली मला वाटतं ह्याचं पांघरून घेतलं काय. जसं आपण मार्चकडे चाललो परीक्षेकडे तस तसं तू पांघरून घेतलंस अंगावरती झाड रोड पांघरलंस. काय ते
शक्यच नाही, नॉट इम्पॉसिबल. नथिंग. नो नो, काहीच करू शकत नाही. असं पुढे आपण सगळं काय केलं माहितीये का, आपण फक्त पुढे पुढे चाललोय, मागे विसरत चाललोय. पुढे बघूया चला. अजून राहिलं नाही कोणातून किती सोडवलंस किती. अरे वा, मग का गप्प राहिला, मग मी उगीच बोलत राहिलो ना. त्याला माझं ऐकून घ्यायचं होतं. सर जरा बोललेलं मला बरं वाटतं. कसे हे करतात ना, हा, ते त्याला बरं वाटतं. सर काय काय बोलतात ते त्याला ऐकून घ्यायचं. बरोबर ना. माझं म्हणणं हे कशाला सांगितलं तुम्हाला की तुमचे आता कसं माझे इतकं तरी तुम्ही लिहिलत ना, 5 मार्काला लागू झालात की नाही. हा काय हे कशाला मी तळमळ का करतोय एवढी माहिती आहे की तुम्हाला समजावं, तुम्ही लिहावं, हे मला करायचं होतं. बाकी काय नाही. तुम्ही ना काय माहितीये का, माझ्यासाठी काय करू नका. काय माणसांनी नेहमी ना स्वतःशी प्रामाणिक राहावा. तुम्ही माझ्यासाठी करू नका किंवा कुणासाठी आमच्या इन्स्टिट्यूटसाठी करू नका. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक ज्या दिवशी राहाल ना, स्वतः आपल्यासाठी आपण करतो. मी माझ्यासाठी करतो. मी जिथे काय करत नाही, आपण काय करत नाही, असे तुमची पहिली तुमची भावना करा. 5 प्रश्न दिले ते कोणासाठी दिले, 5 प्रश्न दिले ते कोणासाठी दिले. सरांनी 10 प्रश्न जे दिले ते कोणासाठी दिले, माझ्यासाठी दिले नाही. ते कोणासाठी दिले, आंबेडकर सरांसाठी दिले. बरोबर ना. हा, तुम्हाला माहित नाही त्या 5 प्रश्न मागे माझी मेहनत किती असते ते तुम्हाला माहित नाही. मी त्याच्यासाठी मी काय काय करत असतो. मग त्याच्यासाठी मला किती, मला त्रास कांदे जर तुझं जर या पुढच्या रविवारी दिसलं नाही, तुला आम्ही कसं सरळ करतो ते बघ ना. माझ्या येऊच नाही. आणि तुझ्या गावात माझे जास्त विद्यार्थी आहेत हे लक्षात ठेवते. काय नाही काय बोल बच्चे मी काय ओरडू नाही असं वाटत. बोल बच्चे नाही. आणि हुशार विद्यार्थी माझ्या बॅच आहेत तुझ्या गावात. गावडे वगैरे, विरज गावडे वगैरे माझे खरोखर स्टँडर्ड स्टुडंट. माहित नसतं तू माझ्या ऐतिहासिक विद्यार्थी रिप्युटेशन माझ्याकडे होते. ते गावडे कांदे माझ्याकडे होते. तू काय आदर्श ठेवलं तर सांगते ना, कसं सांगेल. पुढच्या वर्षी काय सांगते असं एक विद्यार्थी होता आमच्या तू काहीच करी नाही. बरे कसं सोडवतच ना. काय ना आज कोणासाठी अजिबातच ना. झालं ना. बहुतेकांचं झालं. आपण पुढच्या वेळेस तुम्हाला सोडवायच्या. तुझे रेग्युलर असते पण तू कसा हल्ली त्याला हे केलंस काय. गावडीचं वार नाही लागलं तुला. संगीत बांधली नाही हा. जवळच्या शेजारी काय म्हणते तसं काय प्रकार नाही. असं ते काय बघा स्टेप बाय स्टेप आपल्याला काय पाहिजे. आपण 12 तारीखला आपण एक इंडस्ट्रियल व्हिजिट करणार. 12 तारीखला 18 तारीखला सगळे येणार ना.
नक्की आवाज ते कमी दिसतोय. हा? मस्त घेऊन टाका इथं दाखवत ना. पण त्या व्हिजिटला आपण काय पाहणार आहोत? आपण कशावरती फोकस करणार जास्तीत जास्त त्याच्यावरती थोडीशी आज चर्चा करणार. जवळपास ना सगळ्यांनी या आठवड्यात 5 नंबर पुस्तकाचा कंप्लीट अभ्यास करायचा. त्यासाठी तुम्हाला मी एक सगळे दिले होते प्रश्न बघा ना. ते 5 नंबर 5 प्रश्न दिलेत ना, ते सगळे 5 नंबर पुस्तकात आहेत ना. बरोबर बघितले तरी काय नाही बघितले. पुस्तक नको, प्रश्न मी सांगतोय. हा कळलं ना. त्याच्यासाठी मी सांगितलं. सांगा ना त्यातले एखादा प्रश्न तुम्ही सांगू शकतो. विचारू का? सांगा. काय डीसी मोटर काय? डीसी मोटरला तुम्ही काय केलंय माहिती आहे? तिकडच्यावर तिथे टाकलाय वेग नियंत्रित करण्यासाठी तो रेग्युलेटर स्टार्टर असतो. पहिल्यांदा डीसी मोटर फिरवताना काय करतो आपण? डीसी मोटर फिरवताना काय करतो? चर्चेतच करूया. आता क्लास आपण चर्चेत करूया. डीसी मोटर डायरेक्ट सप्लाय देऊ शकतो का? डीसी मोटर आपण डायरेक्ट सप्लाय देऊन फिरवू शकतो. डीसी मोटरला वेग देताना आपण काय करतो? पहिल्यांदा असलो कारण डीसी मोटरला एकदम जर वेग दिला तर तो नियंत्रित करणं कठीण असते. बरोबर ना. मिक्सर फिरवताना मी उदाहरण दिलं ना. काय होतं मिक्सर फिरवताना आपण करतो? पहिल्यांदा आपण स्लो ठेवतो, हळूहळू वाढवतो. बरोबर. तुमच्यापेक्षा तुमच्या घरी मम्मीला तुमच्या जास्त अनुभव असतो. एकदम फिरवलं तर काय होणार? मिक्सर मध्ये सगळं तुझं काय आहे ते बाहेर येणार. डीसी मोटरला एक फील्ड वाइंडिंग वापरतो आपण. दुसरं डीसी मोटरला दुसरं वाइंडिंग कुठलं वापरतो? 2 वाइंडिंग आहेत मोटरला डीसी. बरोबर ना. कुठली डीसी मोटर आहे आपल्याकडे? कुठल्या प्रकारची मोटर आहे ती? मिक्सर मध्ये कुठल्या प्रकारची मोटर आहे? युनिव्हर्सल मोटर आहे. बरोबर. युनिव्हर्सल मोटरला वाइंडिंग किती आहेत? 2 आहेत. कुठली कुठली? एक वाइंडिंगला काय म्हणतो आपण? दुसऱ्या वाइंडिंगला काय म्हणतो? पहिल्या वाइंडिंगला काय? 2 ठिकाणी वाइंडिंग असतं. 2 ठिकाणी असतं. बरोबर ना. पहिलं वाइंडिंग कुठे असतं? दुसरं वाइंडिंग कुठे असतं? एक रोटर मध्ये असतं. तर आपण काय म्हणतो? रोटरला काय म्हणतो? डीसी मोटरच्या मिक्सरच्या आर्मेचर म्हणतो. हा बरोबर ना. म्हणजे पहिले एक वाइंडिंग कुठलं झालं? आर्मेचर वाइंडिंग झालं. इज इट राईट? हा सेकंड वायरिंग कुठलं झालं? वाइंडिंग कुठलं झालं? फील्ड वाइंडिंग झालं. त्याला आपण फील्ड वाइंडिंग म्हणतो. ते कुठं असतं? स्टेटरला असतं. बरोबर ना. त्याला आपण फील्ड वाइंडिंग म्हणतो. हे शब्द तुमचे आले पाहिजे. मी किती वेळा बोललो तरी तुम्ही लक्ष देऊन ऐकत नाही रे ठाकूर. दुर्दैव आहे ते तुझं, माझं नाही. काय? एक असतं फील्ड वाइंडिंग आणि दुसरं असतं आर्मेचर वाइंडिंग. म्हणजे त्याला डबल ताकद असते. बरोबर ना. कळलं की नाही? त्यामुळे डीसी मोटर कंट्रोल होत नाही. तुम्ही ना एसी मोटर बरोबर, कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन मोटर, बरोबर की नाही, सिंक्रोनस मोटर तुम्ही हाताने थांबवू शकता. आता हाताने तुमचा फिरता फॅन आहे ना, फिरता फॅन सुद्धा आपण हाताने थांबवू शकतो. मी थांबवू शकतो. तुम्हाला सांगतो, हा फिरता फॅन आपण थांबवू शकतो. हा ही कसली मोटर आहे? कॅपॅसिटर स्टार्ट रन मोटर आहे. बरोबर ना. सीएसआयआर मोटर आहे ना ही. कॅपॅसिटर स्टार्ट हा काय आय कॉल कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर आहे. बरोबर ना. याला ताकद कुठली आहे? कुठल्या वाइंडिंगची आहे? फक्त 2च वाइंडिंगची ताकद आहे. एकाच वाइंडिंगची खरी ताकद आहे. हा फक्त रनिंग वाइंडिंग वर चालते. स्टार्टिंग वाइंडिंग वर चालतंय का? नाही चालत. बरोबर ना. त्याला एकच वाइंडिंग आहे. स्टेटरला वाइंडिंग आहे का त्याच्या? रोटरला वाइंडिंग आहे. एकाच ह्याला वाइंडिंग आहे. म्हणजे स्टेटर पण दाखवलं. हा स्टेटर दाखवलं होतं. मग त्यातला रोटर पण दाखवला.
मुख्य तेच मिक्सर मधलं. मिक्सर म्हणजे आपण मिक्सर दाखवलं काय युनिव्हर्सल मोटर दाखवली होती. मिक्सर दाखवला नाही पण युनिव्हर्सल मोटर दाखवली होती बरोबर ना. स्वतः आणलेली होती माझ्याकडे. चार्जिंग म्हणजे त्याला दोन वाइंडिंग त्याला डबल ताकद असते. ब्रेकची आणि आता आम्ही प्रॅक्टिकलला बघूया. प्रॅक्टिकलला म्हणजे ठीक आहे बरोबर. म्हणजे डीसी मोटरच्या बाबतीत हे बघितलं आपण का डीसी मोटर आणखी कुठे वापरली आपण. मिक्सर मध्ये वापरली, ड्रिल मशीन मध्ये वापरली, कटर मशीन मध्ये सगळे आहे डीसी मोटर आहे बरोबर ना. त्याला ताकद जास्त आहे. पण तुमच्या बाकीच्या ज्या मोटर आहेत एसी मोटर बाकीच्या मग आता ते पंपाचे होते मोटर बरोबर. कॅपॅसिटर स्टार कॅपॅसिटर मोटर वगैरे ज्या आहेत मोटर सगळ्या तर ह्या मोटरला आपण काय करू थांबवू शकतो. म्हणजे त्याच्या वेगावर आपण नियंत्रण करू शकतो. ह्याच्या वेगावर नियंत्रण करण्यासाठी त्याच्या एक वाइंडिंग मध्ये तुम्हाला कमी जास्त करावं लागतं किंवा त्याला रेग्युलेटर बसवावं लागतं बरोबर की नाही. मग त्याच्यावर अगोदर त्या मोटरला बघा ड्रिल मशीन फिरवताना आपण बघा ड्रिल मशीन आपण एकदम होल मारायला गेलो तर काय होणार भिंत फोडून जाईल ना. तर ड्रिल मशीन आपल्या हातात सुटून जाईल. मग त्यावेळी आपण काय करतो सांगा. लिव्हर दाबताना हळूहळू अगोदर होल मारून सुरुवात करतो आणि नंतर ज्यावेळी आपल्याला ताकद द्यायची आहे त्यावेळी आपण काय करतो त्याचं वेग वाढवतो. त्यासाठी त्याच्यामध्ये काय असतं वेग नियंत्रित करण्यासाठी त्याच्यामध्ये असलेल्या वाइंडिंगचे एक तर टॅपिंग केलेलं असते बरोबर. मिक्सरला आता बघितलं आपण ना मिक्सरच्या वाइंडिंग मध्ये आपण टॅपिंग बघितलं. टॅपिंग असते त्याला हा 3 टॅप काढले 3 स्पीडचे ना लो मीडियम आणि हाय बरोबर ना. तर त्याला टॅपिंग केलेलं असतं आणि त्याच्यासाठी एक रोटरी स्विच असतो बरोबर ना. म्हणजे रोटरी स्विच आणि वाइंडिंगचे टॅपिंग हे वेग नियंत्रित करण्यासाठी वापरलेलं असतं थोडक्यात बरोबर. किंवा त्याचा स्टार्टर त्या पद्धतीचा असतो. रोटरी स्टार्टर असतो. तुम्हाला मी तिकडे गेल्यावर दाखवतो. कुठे वर्कशॉपला गेल्यावर तुम्हाला दाखवतो त्याला स्टार्टर कसा असतो. स्टार्टर असताना सुद्धा कसा असतो त्याचा त्या पद्धतीचा हळूहळू पहिल्यांदा स्लो देणार नंतर तो वाढवावा. एकदम वाढवता येत नाही. लक्ष द्या रे इकडे. मी बोलताना लक्ष नसते त्यामुळे तुम्हाला आता दाखवलं की फील्ड वाइंडिंग नाही म्हणतात. मागच्या वेळेचा व्हिडिओ काढून बघा सगळं आहे बरोबर. तर त्याच्यासाठी मोटरवर वेगावर नियंत्रण ठेवावं लागते हे आपण बघितलं बरोबर ना. दुसरं कसं आहे मोटरचे प्रकार डीसी मोटरचे प्रकार आता किती आहेत. डीसी मोटरचे प्रकार किती आहेत. एसी आणि डीसी मध्ये किती आहेत डीसी मोटरचे प्रकार सांगा. हा प्रश्न आपण अनुषंगाने जाऊया नको सिक्वेन्स जाऊया. प्रश्नांच्या अनुषंगाने जाऊया नको डायरेक्ट आपण इकडेच जाऊया. पहिल्यापासून आपण आज सुरुवात जवळपास आपण 5 नंबर पुस्तकाचे आपण सगळे घेतलेलं आहोत. सगळे आहे ते 5 नंबर पुस्तकातलं आहे. एसी मशीन म्हणजे काय त्याचं नाव त्याचं पुस्तकाचं काय आहे ते काय इलेक्ट्रिकल मशीन म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे. त्याच्या अनुषंगाने आपण ते घेतले. तेच आपण तिकडे प्रॅक्टिकल मध्ये बघणार. कारण इथे आपण थ्री फेज मोटरची जोडणी वगैरे इथे बघू शकलो नाही. थ्री फेज मोटर आपण बघितली वाइंडिंग बघितलं त्याचा अभ्यास पण केला बरोबर ना. थ्री फेज मोटरचे प्रकार वगैरे आपण बघितले बरोबर ना. हा होय की नाही 5 नंबर मध्ये बुक नंबर 5 झालं की नाही. हा बरोबर ना. एसीचं त्याने घेतलं सरांनी आणि डीसीचं मी घेतलं होतं. म्हणजे 5 नंबर पुस्तक आपण ते घेतलं होतं. मला सांगा एसी मोटर म्हणजे काय. पहिल्यांदा मोटर म्हणजे काय सांगा. कशाला आपण मोटर म्हणतो. जे यंत्र हा मोटर कशाला म्हणतो नाही सांगा. मोटर कशाला म्हणतो इथपासून सुरुवात आहे. बोला आणि मोटर कशाला म्हणतो हा काय म्हणतो नीट व्याख्या सांगा.
काय इलेक्ट्रिक फोर्स जनरेट मोटर. त्याला इलेक्ट्रिक फोर्स नाही फिरते, त्याला एसी मोटर म्हणतात. मोटरला काय म्हणतात? मोटर कशाला म्हणतो आपण? मोटर म्हणजे काय? इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय? जे यंत्र कशात रूपांतर होतं? मॅग्नेटिक फील्ड. कुठलं कुठं उत्तर नाही. अरे ते लिहिलेली व्याख्या तरी वाचा. अरे पुस्तकात पण आहे, ते पण नाही. मोटर आपण कशाला म्हणतो? बोल, तू उत्तर दिलं होतं मागच्या वेळी, आता विसरलो. कशाला मोटर म्हणतो आपण? जनरेटर कशाला म्हणतो? जे यंत्र कशाला म्हणते जनरेटर? जनरेटरचं कार्य आणि मोटरचं कार्य कसं आहे? परस्पर उलट आहे. आता काय कार्य आहे जनरेटरचं? परस्पर उलट आहे. काय कार्य आहे जनरेटरचं? आता जर जनरेटरचं कार्य कळलं तर मोटरचं कार्य कळलं. मेकॅनिकल फोर्स घेतो आणि विद्युत ऊर्जा निर्माण करतो. कोण? जनरेटर. काय करतो? मेकॅनिकल फोर्स घेतो. मेकॅनिकल फोर्स आपण कुठला देतो जनरेटरला? पाणी देतो. बरोबर ना? पाण्याच्या फोर्सवर. पुढे पवन चक्की, हवेचं देतो. बरोबर. म्हणजे हे सगळे मेकॅनिकल फोर्स आहे. हाताने फिरवतो, मेकॅनिकल फोर्स आहे. हा, पेट्रोलचं इंजिन लावून पेट्रोलने फिरवतो, मेकॅनिकल फोर्स आहे. बरोबर ना? काय डिझेल इंजिन लावून डिझेलच्या इंजिनवर फिरवतो, मेकॅनिकल फोर्स आहे. म्हणजे जे यंत्र मेकॅनिकल फोर्स घेऊन इलेक्ट्रिकल फोर्स देतं त्याला आपण काय म्हणतो? जनरेटर म्हणतो. आता ह्याच्या विरुद्ध व्याख्या करायची. जे यंत्र मला कुठल्या व्याख्या सांगायला लागला? काय रे जे कशाला आपण मोटर कशाला म्हणतो? आपण कशाला आपण मोटर म्हणतो? जनरेटर आपण असा बघितला, मग मोटर कसे आहे? जे यंत्र इलेक्ट्रिकल फोर्स घेऊन, इलेक्ट्रिकल ऊर्जा घेऊन, बरोबर, त्याचं रूपांतर मेकॅनिकल फोर्स मध्ये करतो. बरोबर ना? इलेक्ट्रिकल वाक्य समजायला एक सांगू द्या. तसं आहे. आणि मी शास्त्रीय व्याख्या काय बोलतच नाही. मी माझी व्याख्या बनवली. जे यंत्र इलेक्ट्रिकल फोर्स घेऊन मेकॅनिकल फोर्स रूपांतर करतो, कन्व्हर्शन करतो, त्याला आपण मोटर. बरोबर ना? त्याला त्याच्या विरुद्ध. आता एसी दोन आहेत. पहिले एसी मोटरचे पहिले आपण एसी आणि प्रकार दोन आहेत. पहिलं मी वरच्यावर तुम्हाला आता मी वरच्यावर काय सांगतो? रिव्हिजन आहे. रिव्हिजन मध्ये डिटेल बोललं तर काय उपयोग? आणि अगोदर झालं ना, बुक नंबर 5 झालेला आहे ना. रिव्हिजन आपलं तिकडे असणार आहे. तुमचा हा चॅप्टर 3 वेळा होणार आताच्या करंट मध्ये. इथे आता होतोय आज, बरोबर, अगोदर झालेला आहे. बुक नंबर 5 झालं की नाही ते? हा, आणि परत आपण त्याच्यावर पुढच्या 18 तारखेला जवळपास त्याच्यावर रिव्हिजन आहे. आपण प्रॅक्टिकल आपण बघायला जाणार का नाही? कशासाठी जाते माहिती आहे तुम्हाला? आपण विजिट का करतो? आपल्याकडे इथे एक तर 3 फेज सप्लाय नाही. आपण 3 फेज सप्लाय तर प्रॅक्टिकल घेऊ शकत नाही. आपल्याकडे 3 फेज सप्लाय उपलब्ध नाही. सिंगल फेजची मोटर आपण बघितली. आपण इव्हन असतो 3 फेजची मोटर पण करून बघितलेली आहे की नाही? ती बघितली होती ना? बघितलं की नाही? ते तुम्हाला दाखवलं. त्याच्यावरती आपण डिस्कस सगळं झालेलं आहे. फक्त काय आहे की आपल्याला बाबा ती प्रत्यक्ष मोटर स्टार्टरशी जी जोडणी कशी करतात. हा, ड्युअल स्टार्टरच्या आतला भाग तुम्ही सरांनी दाखवला असेल किंवा मी दोघांपैकी दाखवते ते बघितलं असेल. बरोबर. हा, म्हणजे ड्युअल स्टार्टर म्हणजे काय ते बघणार. रिव्हर्स फॉरवर्ड स्टार्टर आपल्याकडे असेल तिथे उपलब्ध, तिथं बघूया. त्याच्यानंतर काय आपण पाहणार होते ते स्टार डेल्टा स्टार्टर तिथे बघणार.
तिथे जोडणी केलेली आहे, फक्त आपल्याला काय बघायचं आहे ते जोडणी कशी केलेली आहे, कुठून 3 फेज आणलेला आहे आणि 3 फेज मधून त्या 6 वायर कुठे कुठे जोडल्या लक्षात आलं बरोबर की नाही. 5 एचपीच्या पुढच्या वायरच्या 5 एचपीच्या पुढच्या ज्या मोटर्स आहेत त्याच्याबद्दल आपण तिथे प्रत्यक्ष बघणार आहोत. म्हणजे समजा तिथे 15 एचपीची मोटर आहे तिथे त्याचं आपण कसं वायरिंग स्टार्टरची वायरिंग कसं केलंय इथे आता आपण डायग्रामॅटिकली बघितलेलं आहे बरोबर ना. डायग्रामॅटिकली आपण बघितलं पण आपण प्रत्यक्ष बघायसाठी आपण तिकडे जाणार आहोत. लक्षात आलं त्यासाठी आपण ते खरं म्हणजे हा फोटोग्राफ केला आहे बरोबर. डीसी एसी मोटरचे 2 प्रकार मुख्य कुठले कुठले एक सिंक्रोनस मोटर आणि दुसरी इंडक्शन दुसरी इंडक्शन मोटर. एक सिंक्रोनस मोटर आणि दुसरी इंडक्शन मोटर. हे मुख्य 2 प्रकार आहेत एसी मोटर. कसल्या एसी मोटरचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक इंडक्शन मोटर दुसरी सिंक्रोनस मोटर. एक सिंक्रोनस मोटर आणि दुसरी इंडक्शन मोटर असे 2 प्रकार. आता सिंक्रोनस मोटर कशी आहे त्रिकोणावर काम करते ती. सिंक्रोनस मोटर मध्ये 2 मुख्य भाग असतात, एक स्टेटर असतो आणि एक रोटर असतो. वाइंडिंग असतं कशाला स्टेटरला की रोटरला दोन्हीला वाइंडिंग असतात बरोबर ना. रोटरचं वाइंडिंग आपल्याला दिसत नाही पण रोटर मध्ये आतल्या बाजूला स्प्लिट करून त्याच्या पट्ट्या त्यात टाकलेल्या असतात कॉपरच्या. एक कॉपर एक ॲल्युमिनियम एक कॉपर एक ॲल्युमिनियम. सो त्याला सुद्धा वाइंडिंग असते पण ते आपल्या एक्झिस्टन्स मध्ये रोटरचं वाइंडिंग येतं का येत नाही सगळ्या बरोबर की नाही. पण मात्र स्टेटरला वाइंडिंग असते बरोबर ना. त्याच्या स्टेटरला वाइंडिंग असते. स्टेटर हे लॅमिनेटेड कोर पासून बनवलेले असते बरोबर. स्टेटर सुद्धा लॅमिनेटेड कोर आणि बरोबर काय स्टेटरची रचना पण स्टेटर मधल्या वाइंडिंगची रचना 120 अंशाच्या कोनात केलेली असते. 3 वाइंडिंग 3 फेज. कारण किती आहे ती 3 फेज वर चालणारी मोटर आहे सिंक्रोनस ना का सिंगल फेजची आहे. आपण फक्त ते 3 फेजचं बघतोय. 3 फेजची मोटरला आपण बघतोय माझ्या गावाला सिंगल बॅटरी 120 अंशाच्या कोनात फिरत असते बरोबर. 120 अंशाच्या कोनात त्याचं वाइंडिंग केलेलं असतं स्टेटर. सिंगल सिंगल पेजचं आपण बघूया पुढच्या चर्चेत बघूया. त्याचा आपण सायमल्टेनियसली बघत नाही आपण सिंगल पेजची सेपरेट वाइंडिंग बरोबर त्याचा त्याच्यानंतर आता त्याचा रोटर असतो सॉलिड टाइप रोटर असतो कसला सिंक्रोनस मोटरचा बरोबर की नाही. रोटरच्या पोलची संख्या स्टेटर पोल बरोबर असते ती जरा वाचा तुम्ही स्लिप रिंगची आणि त्याला स्लिप रिंग बसवलेलं असतं बरोबर ना. स्लिप रिंग बसवलं. स्लिप रिंग वर काय असतं ब्रश असतात त्याला घासायसाठी वरती सप्लायसाठी बरोबर. म्हणजे सप्लाय कुठे दिला जातो त्याचा ब्रश मार्फत दिला जातो त्याला स्लिप रिंग मार्फत बरोबर रोटरला. सिंक्रोनस मोटर ही स्वतःहून आपोआप सुरू होत नसते. सेल्फ स्टार्टिंग मोटर नसते बरोबर. सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो. त्यातील सध्याची पद्धत म्हणजे ऑटो सिंक्रोनस मोटर होय. सिंक्रोनस मोटरवर तेवढं जास्त येणार नाही पण लक्षात ठेवा बरोबर. म्हणजे त्याचा रोटर कसा असतो तर पूर्णपणे त्याला पूर्ण शॉर्ट केलेलं असतं आतल्या बाजूने. त्याच्यात म्हणजे जे वाइंडिंग असते की नाही वाइंडिंग म्हणजे काय असतं त्यात रॉड असतात. मी दाखवलं आहे काढून देतो आठवते का बघा. पूर्ण रॉड असतात मध्ये एकाला स्प्लिट करून टाकलेले असतात कॉपरचे रॉड आणि ते एकमेकाशी कसे असतात साइडने शॉर्ट केलेले असतात ते बरोबर की नाही. बरोबर. आता झाला सिंक्रोनस मोटर झाले. सिंक्रोनस मोटर आता लिहून काढा अगोदर का. दुसरा मोटरचा टाईप कुठला आहे झाली सिंक्रोनाइज करणं म्हणजे काय नक्की. सिंक्रोनाइज करणं म्हणजे काय बरोबर ना. दुसरा प्रकार आहे 3 फेज इंडक्शन मोटरचा. 3 फेज इंडक्शन मोटर एक सिंक्रोनस मोटर आणि दुसरी
इंडक्शन मोटर, बरोबर. आता इंडक्शन मोटरचे दोन प्रकार आहेत. दोन प्रकार इंडक्शन मोटरचे पडले. तुमच्या त्याच्याप्रमाणे मी जातो, चॅप्टर प्रमाणे जातो. दुसरा प्रकार कुठला? एसी मोटरचा. वी आर टॉकिंग अबाउट एसी मोटर, बरोबर ना? काय आता चॅप्टरवर लक्ष घालणार, त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे मग बघायला काय होणार माहितीये का? हे मी का सांगितलं की आता उद्या आम्ही व्हिजिटला गेलो की नाही, तिथं काय म्हणतात, काय आम्ही बघू गेलो, तुमची तोंड असणार वरती, बघणार नाही काय सुद्धा, बरोबर ना? म्हणून तुम्हाला त्याची प्रिफेस तुम्हाला तिथे दाखवता, आपण सांगूया त्यावर आपण चर्चा करू, बरोबर. दुसरा मोटरचा प्रकार आहे कुठला? इंडक्शन. हे सगळं चाललंय ते कुठलं चाललंय? प्रिपेजच्या बाबतीतच चाललेलं आहे. हो, विचारताय काय? तेच सांगते ना, लक्ष नसतं तुमचं हे काय, म्हणून ते सगळे व्याप करावा लागतोय. इंडक्शन रन मोटर दुसरा प्रकार आहे तो, इंडक्शन रन किंवा इंडक्शन मोटरचा. आता इंडक्शन मोटरचे दोन प्रकार आहेत. कुठले कुठले आहेत बरोबर? इंडक्शन मोटरचे दोन प्रकार आहेत. इंडक्शन मोटरचे दोन प्रकार आहेत. कुठले कुठले? चार्ट काढून घेतला नाही त्यावेळेला, हा चार्ट दिला होता तुमच्या लक्षात नाही माहिती आहे? तुमच्या वही तुझं तुम्ही लिहित नाही वहीवर तुमचं काय तुमचं लक्ष माझ्या आधी लागणार तुमच्याकडे, ह्या शिकावं नाही त्या शिकावं नाही. काय इंडक्शन मोटरचे दोन प्रकार मिळेल. कुठल्या कुठल्या? एक डिव्हिजन आहे फक्त. इंडक्शन मोटरचे दोन प्रकार आहेत. पहिलं स्पायरल केज, दुसरा स्क्विरल केज इंडक्शन मोटर. दुसरा प्रकार आहे तो स्लिप रिंग मोटर. दुसरा प्रकार आहे तो स्लिप रिंग मोटर. इंडक्शन मोटरचे दोन प्रकार आहेत, एक स्क्विरल केज इंडक्शन मोटर, आता इंडक्शन मोटर म्हणण्याचं कारण काय आहे सांगा. याला इंडक्शन मोटर म्हणण्याचं कारण काय? बरोबर. मोटर ही कोणत्या तत्वावर चालते? मोटरचं चालण्याचं तत्व कुठलं? मोटर कुठल्या तत्वावर चालते? सगळं बोलून झालेलं आहे, मी रिपीट करतोय, तुमच्या काही लक्षात येत नाही, बरोबर ना? लिहून पण त्यावेळेला घेतलं, थोडं थोडं असं लिहित होता तुम्ही. कुठल्या तत्वावर चालते मोटर? कुठल्या तत्वावर चालते? मॅग्नेटिक फील्डवर चालते, हे बाहेर मान्य. कुठल्या तत्वावर मोटर जाते? मोटर मध्ये कुठलं तत्व आले? आता मी ट्रान्सफॉर्मरच्या वेळेस सुद्धा रिपीट केलं होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या तत्वावर जातात. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक तत्वातलं कुठलं तत्व? कुठलं तत्व? इलेक्ट्रोमॅग्नेटिक मधलं कुठलं तत्व? कुठल्या तत्वावर मोटर चालते? डिटेल बोललो. कुठं? स्लिप रिंग मोटर. हे मागे दिलं नाही ते मागचं काय सांगतो ना, तुमच्या पुस्तकातच आहे म्हणजे हे सांगा. मोटर कुठल्या तत्वावर जाते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सवर चालते, ते मान्य. नाव दिलं कुठल्या? कसल्या तत्वावर चालते? सांग की रे. कुठल्या तत्वावर चालते बोला. एसी मोटर कुठल्या तत्वावर चालते?
म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर चालत नाही ते. हा काय आलं काय विद्युत चुंबकीय इंडक्शनच्या तत्वावर चालते बरोबर ना. एसी मोटर ही विद्युत चुंबकीय इंडक्शनच्या तत्वावर चालतात. आता विद्युत चुंबकीय इंडक्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असतं काय असते बरोबर ना. ट्रान्सफॉर्मर सारखं तत्व आहे त्याचं. ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण काय करतो, सप्लाय देतो एका बाजूला बरोबर ना. पुढे दुसरी कॉईल असते पण ती स्थिर असते. हात काय होतं, रोटेटिंग फील्ड तयार होतं. ज्यावेळी आपण साईडला रोटरला स्टेटरला आपण वाइंडिंग आहे ना, हा स्टेटर आहे बरोबर ना. या स्टेटरला वाइंडिंग आहे 3 फेजचं बरोबर. 3 फेजचं वाइंडिंग आहे. 3 फेजची रचना 3 फेज मोटर मध्ये कशी केलेली असते. 3 फेज मोटर मध्ये 3 फेजची रचना बरोबर 120 अंशाचे 3 भाग केलेले असतात. म्हणजे किती अंश झाले, 120 अंशाचे 3 भाग केलेले असते. म्हणजे किती अंश झाले, 360. 360 अंशाचं काय असतं, 360 अंशाचं काय असतं, वर्तुळ असतं बरोबर ना. काय असतं, वर्तुळ असतं, त्रिकोण नसतो. दंडगोल बरोबर आहे. दंडगोल त्याला आपण ते सर्कल बरोबर. हा 360 अंशाचे आपण 3 भाग केलेले असतात. असं सांगितलेलं नाही सांग तुम्हाला म्हणून तुमच्या डोक्यात बरोबर ना. एसी मोटर समजून सांगताना असं सांगितलं होतं का, म्हणून तुमच्या डोक्यात याचे 3 भाग केले बरोबर. 120 अंशाचा एक भाग, 120 अंशाचा दुसरा भाग, किंवा तिसरा भाग. 1 2 3 भागात वाइंडिंग कसं केलं असतं. इथे आता बघा हा एक वाइंडिंग आहे बरोबर. किती झाले हे, किती झाले, 1 आणि 2. इथे 2 किती झाले, 4. इथे 6. किती झाले डोकं, 6. बघा तुम्ही 3 फेज मोटर की नाही कनेक्शन बॉक्स जर ओपन करून बघितला तर त्यामध्ये 6 तुम्हाला टर्मिनल बॉक्स जर उघडून बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 6 टर्मिनल दिसणार, 6 कनेक्शन दिसणार. लक्षात आलं. मी एसी मोटर समजून सांगते तुम्हाला जितके विद्युत आहे बरोबर. त्यामध्ये एक वाइंडिंग आहे ते U1 U2 काय तरी मी नाव देतो हा. W1 आता हे 3 वाइंडिंग आहेत ना. 3 वाइंडिंग कुठले आहेत, R Y. आता आपण इथे सिंगल घेतले वाइंडिंग. याच्यात अनेक तुम्हाला कॅपॅसिटी प्रमाणे त्याचे वाइंडिंग बदलत आहे. वाइंडिंग हा विषय आता आपल्याला घेतले नाही. त्याला आपण R सप्लाय देतोय या दोन मध्ये. याच्यामध्ये Y सप्लाय देतोय. Y सप्लाय म्हणतो का आपण, काय म्हणतो त्याला, काय म्हणतो, RYB ला आपण काय म्हणतो, RYB हे काय आहे. अरे R काय आहे, Y काय आहे आणि B काय आहे, काय आहे नंबर काय काय सांगताय. काय आहे दीपेश, काय काय तुझी दीपेश नेरूळच्या शिकण्याचा हँगओव्हर अजून तुझा उतरलेला नाही म्हणून तू कुठेही चाललेला आहेस. आपण बरोबर आहे ना, त्या शेजारचा आहेस ना तू दीपेशच्या. मग तुला सांगता येत नाही मला असं काय बोलणार, त्याच्याबद्दल बोलूच काय बोलण्यासारखे शब्दच नाही. दीपेश परवाच्या बद्दल बोलण्यासारखे माझ्याकडे शब्दच नाही, काय बोलू शकत नाही. बरोबर. या 3 काय आहेत, R काय आहे, R फेज आहे, Y काय आहे,
वाय फेज आहे, बी काय आहे, बी फेज आहे. 3 फेज आहे, बरोबर ना. 3 फेज साठी आपण वाइंडिंग किती काढली? 6 वाइंडिंग काढले, 6 वायर काढल्या. प्रत्येकाचे 2 टोका म्हणजे 6 वायर काढल्या, बरोबर. 2 प्रकारचे वाइंडिंग आहेत त्यात. 6 वाइंडिंग 6 प्रकार काढायचे कारण की मी वरच्यावर ओव्हरऑल सांगत जाणार ना, अगदी मी बरोबर आहे ना, सिक्वेन्स मध्ये सांगतोय ना मी, ओव्हरऑल मी सांगत आहे. 6 जे वायर काढले ते आपण काय म्हणून काढले? झालेलं आहे म्हणून मी रिपीट करतो. प्रत्येक वायरचे आपण 2 टोका काढली, बरोबर ना. 6 जे आपण वायर काढल्या की आपण काय म्हणून कुठली वायर? 6 जे वायर आपण काढल्या ते आपण 2 प्रकारचं वायरिंग त्याला असते. 3 फेज इंडक्शन मोटर जे असते, बरोबर की नाही. 3 फेज इंडक्शन मोटरला 2 प्रकारचे वायरिंग असतात. कुठली? स्टार आणि डेल्टा. मी ऍक्च्युअली मी तुमचा एसी मोटर हा चॅप्टर मी घेतलेला नव्हता, बरोबर. मी तुमचा तो चॅप्टर मी काय करतोय, मी परत कसं काय शक्यच नाही तर त्याने शिकवलं कळलं नाही, जास्त कळलं नाही. शिकमो होतो त्यामुळे आता शिकमो होतो, त्यावेळेस शिकमो नव्हतो. फेब्रुवारीत झालो ना, जानेवारीला शिकमो झालो का? तुम्ही शिकमो वापरता जानेवारीतच घातला समजा. त्याने समजा तुमचं लक्ष नसतं, तुम्ही असेच माझ्याकडे कसे करता? काहीच कळत नाही अजिबात. कळले? काहीच कळत नाही. त्याच्या अगोदर तरी आपण बोलत तत्व सांगितलं होतं, ते शिकवायच्या अगोदर मी सांगितलं होतं, माहिती आहे ना. म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर मोटर चालते किंवा बदलत्या चुंबकीय तत्वाच्या बदलत्या मॅग्नेटिक फील्डच्या तत्वावर मोटर चालते, हे सांगितलं होतं मी अगोदर. पहिल्या ह्याच्यात 3-4 लेक्चर मध्ये पहिल्या ह्याच्यावर रिपिटेशन झालं होतं आपलं, कारण ते मला माहिती होतं पुढे ते शिकवणार आहेत की नाही, तर ते मला अगोदर माहिती होतं, म्हणून तुम्हाला थोडं थोडं मी सांगत आलो होतो, बरोबर. बघा इथे काय केलं त्याने, 3 वाइंडिंग 120 अंशाच्या कोनामध्ये ती बसवली. कुठली 3 वाइंडिंग बसवली? आर वाइंडिंग, वाय वाइंडिंग आणि बी वाइंडिंग. 3 फेज मोटरला किती वाइंडिंग असतात? 3 वाइंडिंग आहे. 3 फेजची का 3 वाइंडिंग, बरोबर ना. 3 फेजच्या 3 वाइंडिंगची जर आपण त्याचे जर वायरिंग जर केलं वाइंडिंग, तुम्हाला मी इथे ती मोटर पण दाखवली होती बघा, आठवते का काय माहित नाही, आपण आणलं होतं एवढं मोठं स्टेटर, हा बरोबर ना. तर भले त्यातलं आपण पुरे केलेलं नसेल, आलं असेल, पण त्यातून काय आहे, एक कॉइलची एक जोडी, म्हणजे थोडक्यात सांगतो, ही कॉइलची एक आता स्टार्टिंग, ही कॉइलची इथून सुरुवात झाली, काळाकडे द्यायचं बंद झालं, बरोबर. एक कॉइल म्हणजे काय, तर एक पुरी तार घेतली आणि त्याची कॉइल बनवली. किती टोकं आली त्यातून? 2 आली. 2 टोकं जास्त, ते 2 टोकांना पण नाव आहे. काय नाव आहे? आता आपण जिथून ती गोळा गुंडाळायला सुरुवात करतो, बरोबर. एक टोक घेतलं दोऱ्याचं, एक टोक इथं हातात धरलं, इथून गोळा करायला सुरुवात केली, इथे एंड झाला. ह्या स्टार्टच्या दोऱ्याला, म्हणजे जिथून स्टार्ट होते की नाही त्याला नाव आहे, आणि एंडच्याला नाव, हा बरोबर की नाही. स्टार्टच्याला एक नाव आहे आणि एंडच्याला एक नाव आहे, बरोबर. इथून सुरुवात करतो आपण. एक कॉइल झाला, बरोबर. आता हा स्टार्ट झाला, याचा एंड झाला. हा स्टार्टिंग पॉइंट आहे त्याचा, आणि दुसरा एंडिंग पॉइंट. कशाचा? वाइंडिंग कॉइल. असे स्टार्टिंग एंडिंगचे जोड्या बनवल्या जातात. आता याला 3 जोड्या आहेत. कदाचित तुझं वाइंडिंग जर ताकद तुम्हाला वाढवायची, तुम्ही आणखी पाहिजे तर जोड्या वाढवू शकता, कॉइल वाढवू शकता, फेरे वाढवू शकता. फेरे काय तर तुमचं त्या रिक्वायरमेंट प्रमाणे तुमचे जसं एचपी आहे की नाही, ज्या रिक्वायरमेंटची एचपी असेल त्या रिक्वायरमेंट प्रमाणे कॉइल बसतात. आता एखाद कदाचित 2 जोड्या असतील, 3 जोड्या बसवलेल्या असतील एका ह्याच्यात, बरोबर. तुमच्या स्टेटरचे जसे स्लॉट असतील, 24 स्लॉट असतील तर 24च्या निम्मे, 24चे 3 भाग करायचे. 24 स्लॉट असतील समजा, बरोबर. उदाहरणार्थ 24 स्लॉटचे 3 भाग करायचे, किती होते बघ, त्या स्लॉट प्रमाणे कॉइल बनतो, कळलं की. आणि त्याच्यानुसार तुमचे एचपी ठरतात, म्हणजे त्याचं व्हॅल्यू एचपी, हा
लास्ट HP 50 HP पर्यंत मोटर असते. 50 HP पर्यंत मोटर लास्ट. त्याच्या पुढे असते. जसे मी सांगितलं ना, जशी रिक्वायरमेंट असेल तशी. आता आमच्याकडे जिथे आमच्या कंपनीमध्ये होती ते 50 HP ची मोटर होती. स्टार डेल्टामध्ये. बरोबर ना? हा? आता काय पण बघतोय त्या वाइंडिंगची सुरुवात अशी, मग जोडणी पण तशीच असते कॉइल मध्ये. ह्याचा स्टार्ट, ह्याचा एंड, ह्याचा स्टार्ट, ह्याचा एंड, ह्याचा स्टार्ट, ह्याचा एंड. हे मी आतलं वाइंडिंगच्या बाबतीत बोलते. वाइंडिंगचा आपण हा विषय इथे घेतला. आहेत मेकल जॉइंट असते, वायरिंग केलेलं असते. फील्ड एक मेटल कुठे जॉइंट असते. कॉइल, आता कॉइल आपण बसवत गेलो ना स्टेटर मध्ये, बरोबर की नाही? त्या कॉइलचे मग कॉइलचे शेड काढले. प्रत्येक कॉइलचे 2-2 शेड आहेत. बरोबर. आता किती समजा 12 कॉइल असतील. 12 कॉइल असतील तर किती शेड येणार त्याचे? 12 कॉइल असतील समजा. 12 कॉइलचे शेड किती येणार टोटल? एका कॉइलचे 2 शेड, 24 शेड येणार. बरोबर ना? आता 24 शेड आहे की नाही, जोडताना कसे जोडलेले असतात? समजा आता 24 कॉइल, अशा कॉइल 24 आहेत तुमच्या. बरोबर. मग त्याची जोडणी कशी केली? ह्याचा स्टार्टिंग पॉइंट, एक नंबरचा स्टार्टिंग पॉइंट, त्याचा एंडिंग पॉइंट, त्याचा स्टार्टिंग पॉइंट, पुढच्याचा एंडिंग पॉइंट, ह्याचा स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे सगळ्याची जोडणी काय केली असते? सिरीज. आता सिरीज मध्ये काय केलेलं असते? तीन वाइंडिंग आहेत. ऐका, 3 वाइंडिंग आहेत 120 अंशाची. किती आहेत? 3 आहेत. 120 अंशाची 3 वाइंडिंग आहेत. बरोबर ना? कुठली? बरोबर. ह्या 3 वाइंडिंगची आपल्याला जोडणी करायची. ह्या 3 वाइंडिंग, 3 फेजची आपल्याला सिरीज मध्ये जोडणी करायची. बरोबर. एकाची जोडणी आपण कशी सुरुवात केली? स्टार्टिंग, त्याचे एंडिंग, स्टार्टिंग, त्याचे एंडिंग, स्टार्टिंग, त्याचे एंडिंग. हा आता 12 कॉइलची 3 कॉइल मध्ये, 24 कॉइलची 3 कॉइल मध्ये 3 भागात विभागणी केली तर किती येणार कॉइल भेटायला? 8 ते 24. बरोबर. 8 कॉइल ज्या आहेत त्या पहिल्या फेज साठी 8 कॉइल सिरीज मध्ये. आलं लक्षात? दुसऱ्या फेज साठी 8 कॉइल सिरीज मध्ये, तिसऱ्या फेज साठी 8 कॉइल सिरीज मध्ये. आता ह्याच्या सगळ्या जोडणीनंतर टोकं किती येणार टोटल? 24. आता सगळे जोडल्या बाहेर, सगळे एकमेकांशी जोडल्या, आपल्या सिरीज करून जोडल्या. मग आपल्याला टोटल टोकं किती मिळणार? 3 पेजची किती मिळणार बाहेर? त्याची 6 टोकं मिळणार. बरोबर. 6 पॉइंट मिळाले. आता 6 पॉइंट जे मिळतात ना, कुठे? 1 2 3 4 5 6. हे जे 6 टोकं जे आहेत, कळलं की नाही? हे 6 टोकं आपण बघतो जे टर्मिनल मध्ये मोटरच्या, कळलं की नाही? टर्मिनल मध्ये बघतो की 6 टोकं, ती 6 टोकं आहेत. बरोबर. आता 6 टोकं जे आहेत त्याची जोडणी आपल्याला 2, म्हणजे त्यातलं एक वाइंडिंग स्टारचा असणार आणि एक वाइंडिंग डेल्टाचा असणार. बरोबर. एक वाइंडिंग स्टारचा असणार, मला माहित नाही थोडा त्यावेळी झालेलं होतं. एक वाइंडिंग स्टारचा असणार, एक वाइंडिंग स्टार मध्ये असणार, दुसरं वाइंडिंग डेल्टा मध्ये असणार. बरोबर. एक स्टार मध्ये असणार, हे स्टार वाइंडिंग झालं. बरोबर. त्याच्यात V1 त्याला आपण नाव दिली, V2, U1, U1, U2. पुढचं W1, W2. किती झाली टोटल? बरोबर ना? आता जर समजा 5 HP च्या कमी मोटर असली, 5 HP च्या 10 HP च्या पेक्षा कमी जर मोटर असली, म्हणजे 5 HP पर्यंत, एक तर स्टार मध्ये असतील, स्टार मध्ये किंवा डेल्टा मध्ये चालणार. म्हणजे त्याचं डेल्टा प्रमाणे वायरिंग करावं लागेल किंवा स्टार प्रमाणे वायरिंग करावं लागेल. जर मोटर जर 15 HP ची असेल, 15 HP च्या पुढच्या, बरोबर ना? 10 HP च्या पुढच्या मोटर, मग त्याचं मात्र 2 वायरिंग करतात. 2 वायर, 2 ह्याच्यात 2 पद्धतीत करतात. एक पहिली स्टार मध्ये आणि दुसरं वायरिंग असते ते डेल्टा मध्ये. बरोबर. आता डेल्टा मध्ये वायरिंग कसं असतं? तर हे डेल्टाचं वायरिंग. आपण हे ट्रान्सफॉर्मरच्या वेळी थोडंसं शिकलेलं, माहिती आहे ना? सांगितलेलं आहे ना? बरोबर का नाही? काय लिंक लागते की नाही कुठेतरी माझी?
काय होय होय करायचं. हा? बरोबर. दोन वाइंडिंग असतात, एक स्टार मध्ये असतं आणि दुसरं डेल्टा मध्ये. मी कुठे कुठे येतोय ते बघा, मी लिंक मध्ये कुठे तोडत नाही. सिंगल फेज मोटरवर मी जास्त बोलणार नाही, इंडक्शन मोटरवर जास्त बोलते. हा? आता हे स्टार वाइंडिंग झालं, ह्याच्यात तुम्हाला 3 वायर असतात स्टार मध्ये. कुठल्या कुठल्या येणार? ही एक, ह्या 2 कॉइलची एक वायर बरोबर. कुठली आली ही समजा आर. ह्या 2 कॉइलची एक वायर, ही काय असणार? ह्या 2 कॉइलची एक वायर, ही काय असेल? बरोबर. आलं लक्षात काय ते? आता ज्या वेळेला आपण स्टार मध्ये वाइंडिंग करतो की नाही, स्टार मध्ये तू काढलंय, तुला माहिती आहे बरं. नाही माझ्या वहीत घेतली का? स्टार कनेक्शन मध्ये जेव्हा आपण जोडतो, दोन्ही आपण स्टार कनेक्शनची बोलतो, ह्याच्यात आपण 3 वायर काढल्यात. कुठल्या कुठल्या? आरवायरी. ह्याच्यात एक न्यूट्रल आपण पॉइंट असतो, तो सेंटर पॉइंट जे येतो तो न्यूट्रल पॉइंट आहे. बरोबर. आता प्रत्यक्ष मोटरवर ज्यावेळेला आपण स्टार वाइंडिंग करतो, स्टार वायरिंग करतो, वाइंडिंग आता वाइंडिंग विषय सोडून द्या, माझ्याकडून वाइंडिंग विषय आला शब्द आला तर तुम्ही वायरिंग सांगा. प्रत्यक्ष आपण ज्यावेळी मोटरचे 6 टर्मिनल आहेत ना, 1 2 3, किती आहेत? 6. 1 2 3, किती आहेत? 6 टर्मिनल. ज्यावेळेला आपण स्टार टर्मिनल मध्ये त्याचं वायरिंग करतो, ज्या आपण स्टार कनेक्शन मध्ये जे वाइंडिंग करू, वायरिंग करू, त्यावेळेस त्याच्या एक आपण लाईन शॉर्ट करतो बरोबर, वरची एक लाईन बरोबर, म्हणजे 3 वाइंडिंगची एक लाईन शॉर्ट करतो आणि इथे आले बरोबर. हे स्टार आहे, स्टारचे दुसरे म्हणजे आहे सेम दोन्हीची आहे. इथे स्टार आहे, एक वाइंडिंग आपण कंप्लीट स्टार शॉर्ट करतो आणि इथे आपण आर वाय आणि बी देतो. स्टार मध्ये आपल्याला मोटर चालवायची बरोबर. आता डेल्टा कनेक्शन जे आहे ते डेल्टा कनेक्शन मागे जो प्रश्न विचारला त्याची उत्तर सगळी. डेल्टा मध्ये आपण वायरिंग कसं करतो, डेल्टाचे डायग्राम कसा असते ते पण आपण बघूया. आता ज्यावेळी मोटरचे डेल्टा मध्ये आपण आणतो, हे स्टारचं वायरिंग हे डेल्टाचं आहे, तिकडे होते ते बरोबर. आता डेल्टा मध्ये आपण जेव्हा आपण जोडणी करतो त्यावेळी आपण आपल्याकडे किती वाइंडिंग आहे? टोटल 3च आहेत ना. किती आहेत? 3च आहेत बरोबर. कुठले कुठले आहेत तिथे? आर वाय बी बरोबर. 1 2 ज्यावेळेला आपण डेल्टा मध्ये त्याचं वायरिंग करतो म्हणजे आज जोडणी केली जाते. कधी जो मोटर वायरिंग करतो की नाही तो त्याच्या पद्धतीने तो करतो. त्यातून काढताना कनेक्शन जे काढले त्या पद्धतीने तो ऑलरेडी जोडून येतो. आपल्याला ते जोडायचं नाहीये, आपल्याला फक्त काय करायचे, सप्लायच्या वायर त्या मोटरशी जोडायचे बरोबर ना. टिपेची मोटर असेल तर 3 वायर जोडणार नाही. टिपेची 5 HP पर्यंत किंवा 10 HP पर्यंतचे मोटर असतील तर त्याचे 3 वायर आपण जोडणार. आणि स्टार डेल्टा जर वाइंडिंग जर असेल त्याच्यावर लिहिलेलं असते मोटरच्या बॉडीवर स्टारची मोटर आहे का स्टार डेल्टा मोटर आहे. ते मोटरचे नेम प्लेट वगैरे सगळी माहिती असते, पण आपल्या लक्षात ठोकतासाठी आपण लक्षात काय ठेवायचे, ज्या मोटर हाय HP आहेत 15 HP बरोबर, 40 HP 50 HP मोटर असतील त्याला स्टार डेल्टा दोन्ही असणार.
बरोबर, पण ते आतली वायरिंग केली. आता स्टारचं आपण वायरिंग बघितलं कसं असते, ते डेल्टा वायरिंग कसं असतंय बघा. डेल्टा वायरिंग कसं आहे बरोबर. इथे मी काढून ठेवलंय, इथेही काढलंय, हा भाग पुसून टाकूया. आता डेल्टा मध्ये की नाही हे स्टार आपण बघितलं, स्टारला आपण न्यूट्रल एक काढले, न्यूट्रल पॉईंट. हा आपण ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा बघितलं स्टार वाइंडिंग मध्ये. स्टार वाइंडिंग मध्ये ट्रान्सफॉर्मरच्या वेळी आपण स्टार वाइंडिंग आणि डेल्टा वाइंडिंग बघितले. प्रायमरीला वाइंडिंग कुठलं असतं ट्रान्सफॉर्मरच्या? ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला वाइंडिंग कुठलं असते? गडगडीला. कुठलं असतं? कुठलं असतं? गडगडले. लिहिलेलं आहे बघा ट्रान्सफॉर्मर चॅप्टर शिकून 1 महिना सुद्धा झाला नाही. हा 2 वाइंडिंग असतात ट्रान्सफॉर्मरला. किती आहेत? कुठलं? प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरीला किती वायर देतो आपण? हा प्रायमरीला 3 वायर देतो. कुठले देतो? आर वाय बी देतो बरोबर. सेकंडरी मधून आपल्याला किती मिळतात? 4. कुठले मिळतात? आर वाय बी आणि आर वाय बी आणि बरोबर. बरोबर का? हा आर वाय बी आणि न्यूट्रल. मग प्रायमरीचं वाइंडिंग कुठल्या ह्याच्यात आहे? हे स्टार वाइंडिंग आहे समजा बरोबर. प्रायमरीचं वाइंडिंग कुठलं असेल? प्रायमरीच्या वाइंडिंगला 3च आहेत ना? आहेत ना? कुठलं असेल ते? हे बघ 1 2 आणि 3. प्रायमरीचं वाइंडिंग डेल्टा मध्ये केलेलं असतं. कळलं? त्याच्यात न्यूट्रल येते का? नाही येत न्यूट्रल. फक्त 3 RYB ज्या 11 PV च्या वायर असतात त्या आपण तिथे देतो. मी ट्रान्सफॉर्मर शिकवत नाही, मी मोटरचं सांगतो. पण स्टार आणि डेल्टा समजण्यासाठी आठवण करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की आपण स्टार आणि डेल्टा वाइंडिंग हे अगोदर बघितलेलं होतं ट्रान्सफॉर्मर मध्ये का ते. फक्त लक्ष तुमचं नव्हतं बरोबर. ते काय म्हणजे शिकवत असताना तुझं लक्ष असतं कोण असतं तुमचं काय मलाच माहित नाही. काय महत्वाचे पॉईंट सांगून जात असतो तुम्ही बरोबर. बरोबर. स्टार वाइंडिंग आपण बघितले बरोबर. स्टार मध्ये काय केलं आपण? 3 सेपरेट काढल्या. तिथं पण आपण U1 V1 काढलं. U1 V1 सॉरी U1 U2 इथे V1 V2 बरोबर. तिसरं काय केलं आपण? W1 W1 W2 बरोबर ना. इथे काढल्या. एक स्टार पॉइंट केला. टोटल 4 वायर आपण ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी मधून बाहेर काढल्या. मोटर मध्ये आपण तसं करत नाही, न्यूट्रल पॉइंट काढत नाही. गरज असेल तरच आपण न्यूट्रल पॉइंट काढतो. मोटरला गरज असेल तेव्हा आपण न्यूट्रल पॉइंट काढतो. पण मोटर मध्ये आपण टोटल किती वायर काढतो? स्टार मोटर मध्ये 6 वायर काढतो. आणि नुसती जर स्टार मोटर जर असेल तर त्याला किती काढणार आपण? 6 वायरच्या आपण 3 वायर मध्ये रूपांतर करतो. 6 वायरच्या 3 वायर मध्ये रूपांतर करतो बरोबर की नाही. ऑलरेडी आता तुम्हाला एखाद्या वेळी तुम्हाला असे असेल इथं आर इथं वाय आणि 3. जर मोटर 5 पेक्षा 15 HP पेक्षा कमीच असेल 10 HP पेक्षा तर आपण त्याला फक्त RYB या 3च वायर देतो. लक्षात आलं बरोबर. वरची लाईन आहे ते आपण काय करतो? कॉमन करून टाकतो ही. म्हणजे आपली इथे जर बघितलं तर ही वायर असणार. कळलं की नाही? इथं समजा आता इथे आपण घरी आहे तुमच्या माहितीसाठी घरी या. V1 हे असेल V2 बरोबर ना. इकडची तिकडे बघून इकडे सांगा. इथे काय असणार आहे? U1 U2 असेल. इथे काय असेल? W1 W2 बरोबर. आता ह्यात आपण काय केलं? 3च आपल्याला फक्त कमी आपली कितीची आहे? 15 HP 10 HP ची आतली मोटर आहे ना. हे कमी HP ची मोटर आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? फक्त RYB द्यायचं. इज इट राईट? हा याला आपण RYB ह्या वरच्या कॉमन करताना RYB देतो.
हा डेल्टा कनेक्शन मध्ये आपण काय करतो, डेल्टा कनेक्शन मध्ये परस्पर असे कॉइल जोडलेले असतात एकमेकांशी, बरोबर. आता डेल्टाचं तुम्हाला वायरिंग कसं येईल बघा. हे आपण तीन काढले आहे. जरा सब्र करू. आता कदाचित आपण हे काढलेले कधीतरी आपल्याला हे आपण काढतो ते कुठले पॉइंट आहे, एकमेकांशी जोडलेला पॉइंट कुठला आहे, न्यूट्रल पॉइंट आहे, बरोबर ना. एकमेकांशी जोडले तर आपण न्यूट्रल, गरज असेल तर आपण न्यूट्रल पॉइंट काढतो. सुटते का काय गरज असेल तर आपण हा न्यूट्रल पॉइंट काढतो, बरोबर ना. आता डेल्टाच्या वेळेला आपण काय करतो, इथे तुम्ही बघितलं तर कसं आहे, एकमेकाशी परस्पर जोडलेले आहे ना, एकमेकाशी परस्पर जोडलेले आहेत, बरोबर की. आता ह्या कशा जोडले आहेत आपण, ए बी आणि तीन वायर आपण इथून स्टार्ट करतो आपण, त्याचे इथून इथे येतो, बरोबर. सिंपल जोडणी असते, हे आतल्या आत केलेले आहे, कट करून इथे केलेले आहे. ह्या झाला दोन, V1 U2 V1 U2 जोडलेले, बरोबर ना. V1 U2 जोडली, त्यानंतर इथे नाव काय ते नंतर बघा तुमच्या पुस्तकात, नाही तसं पुस्तक चुकीचं काढलं आहे पुस्तकात, बघत बहुकच नाही, पुस्तक चुकीचं काढलं, पुस्तक चुकीचं नाही काढलेलं, पुस्तक बरोबर आहे, ते का सांगतो, त्या काय सांगते पुस्तक बरोबर आहे, तुम्ही चुकीचे आहात ना. कोण, मी का तुम्ही सांगणार. आता इथे आपण दोन केल्या कॉमन, इथं आर काढली, इथे वाय काढली आणि इथं डी कॉमन काढली, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय केलं तर तीन सेपरेट केलं, स्टारचं वाइंडिंग वेगळं आणि डेल्टाचं वाइंडिंग वेगळं. टोटल आपण 15 HP किंवा 45 HP च्या मोटरला काय करतो तर 6 वायर आपण देतो स्टार्टर पासून. स्टार्टरला वायर किती असतील, आता स्टार डेल्टा स्टार्टरच्या अगोदर आपण बोलतोय. हा झाला अगोदर आपण बघितला सिंगल पेजचा स्टार्ट होतो, ड्युअल स्टार्टर बघितला साधा, बरोबर की नाही. त्याने दाखवलं असेल तुम्हाला ड्युअल स्टार्टर बघा, है ना. लाल बटन आणि हिरो बटनचं दाखवलं होता ना, हा आपण तिथे बघूया, बरोबर काय. एलटीचा स्टार्टर तो ड्युअल स्टार्टर दाखवलेला असणार. त्याला 3 वायर वरती येतात आरवायच्या, खालून बाहेर पडताना 3 वायर बाहेर पडतात. किती पडतात, 3 वायर. त्या कुठल्या असतील, आरवाय अनुक्रमे असतील, बरोबर. इथे आपण जर बघितलं तर त्या V1 V2 V1
V1 V2 V3 असतील किंवा V2 सगळ्या तिन्ही V2 U2 W2 असतील. बरोबर बरोबर की नाही? जे टोटल 3 वायर असतील 15 HP च्या पेक्षा कमी मोटरला. हा तर 15 HP च्या पुढच्या ज्या मोटर असतील त्या स्टार डेल्टा मोटर असतील हाय HP च्या 15 पासून 50 पर्यंत आपण 50 आता आपण 50 HP ची HP मोटर घेऊया उदाहरणार्थ 50 HP ला गेज त्याचं त्याच्याप्रमाणे जाडीची जवळपास ते 22 तरी त्याची 30-40 नाही जास्त असते 28 गेजची वायर असते सर्व 28 गेजची वायर केबल आर्म जोडलेली केबल आर्म केबल असते. बरोबर. आता त्यात आपण स्टार डेल्टा स्टार्टर हा झाला आपण ड्युअल स्टार्टरच्या बाबतीत आपण काय करतो ड्युअल स्टार्टरच्या बाबतीत आपण काय करतो हा स्टार्टर आहे हा स्टार्टर आहे स्टार्टरच्या वरचा पॉइंट आहे इनकमिंगचे आणि खालच्या पॉइंट आहे कॉन्टॅक्ट लाईन मध्ये येते. बरोबर इथे हे मध्ये कॉन्टॅक्टर असतात लक्षात ठेवा जोडायचे आणि ते एनओसी कॉइल वगैरे असते स्टार्टर मध्ये सोडून स्टार्टरचे आपण इनकमिंग आणि आउटगोइंग कसे जोडायचे आपण इथे आर वायर जोडतो वाय बी स्टार्टरच्या वरच्या बाजूला ते आपण तिथे प्रत्यक्ष बघू आपण. बरोबर आणि मोटरच्या वायर इनकमिंगच्या मोटरच्या आउटगोइंगला वायरिंग ते असणार आहे 3 असणार ना मोटरकडून आलेला 3 वायर केबल आपण काय करतो इथे आपण आर ला आर जोडतो वाय ला वाय जोडतो बी ला बी जोडतो. किती केबल असणार एक केबल वायर किती असणार केबल मध्ये 3 वायर म्हणजे 3 केबल असणार. लक्षात आलं हा 3 फेज इंडक्शन मोटरच्या एसी आपण बोलतो एसी 3 फेज इंडक्शन मोटरच्या बाबतीत आतापर्यंत चाललेलं 15 HP च्या मोटर ते पुढे सांगतोय. आता याला ड्युअल स्टार्टर आपण वापरतो. बरोबर की ना याला ड्युअल स्टार्टर वापरतो. आता 3 फेज ची मोटर समजा जर ह्याची जर असेल सबमर्सिबल पंप असेल तुमचा तो 3 फेज चा असेल तर त्याला वायर तसंच येणार किती येणार 3 वायर येणार. लक्षात आलं 3 फेज सबमर्सिबल पंप म्हणजे पाण्यातला पंप असेल न्यूट्रल सांगितलं ना न्यूट्रल आतमध्ये आतल्या इंटरनली ते असते आपण त्याला म्हणून अर्थिंग करतो. कळलं की नाही त्याच्यात अर्थिंग हे न्यूट्रल वर्क करते. कोरकोर नाही येताना तुम्हाला कोरकोर येणार कुठून तिकडून तुमची जी येणार की नाही कुठून ट्रान्सफॉर्मर कडून येणारी वायर जी असेल त्या कोरकोर असणार केबल येताना कोरकोर येणार तुम्हाला मिळताना 3 फेज आणि 1 न्यूट्रल एमएसबी देणार. किती देणार 3 फेज आणि 1 न्यूट्रल देणार. आला तुमच्या स्विच बॉक्स पर्यंत तुमच्याकडे 4 वे केबल येणार. मी सांगतो ते लक्षात घ्या मेंटल जरा इथे ठेवा दुसरीकडे परत तुमच्याकडे एमएसबी देताना 4 केबल देणार. अजूनही सांगतो परत 4 केबल देणार. 4 मध्ये कुठलं असणार वायरिंग आर्माइड आणि न्यूट्रल असणार. पण तुमची मोटर आहे 3 फेज ची मग तुम्हाला वायर किती पाहिजे त्यातल्या 3च वायर पाहिजे. कुठल्या पाहिजे आर्माइड आणि बरोबर. आता तुमच्याकडे तुमचं वायरिंग असं असेल तुमचं इनकमिंगचं वायरिंग असं असणार की 4 वे केबल तुमचे आलेले आहे 1 2 3 4 बरोबर इकडे लक्ष द्या. हा 3-4 वायर तुमच्यापर्यंत आल्या कुठून आल्या ट्रान्सफॉर्मर कडून आले डायरेक्ट केबल तुमच्यापर्यंत आली. डिटेल तुमचा डीबी बॉक्स जो आहे डिस्ट्रीब्युशन आपण स्ट्रक्चर बघितलं ना हा त्या स्ट्रक्चर मधून 4 वायर आपल्यापर्यंत आल्या. केबल येते ती जमिनीतून पुरून तो देतो आपल्याकडे किंवा वळून देतो कुठं पण ते ह्या 4 वायर आलेल्या आपण इथे पहिल्यांदा हा स्विच बॉक्स मध्ये बसवतो. बरोबर ना काय म्हणतो त्याला आयसीटीपी मध्ये बसवतो. हा आयसीटीपी मध्ये एक न्यूट्रल लिंक असते एक न्यूट्रल लिंक दुसरी आर वाय बी. न्यूट्रल लिंकला आपण ती चौथी वायर आहे ती काळी वायर सॉरी काळी वायर ते न्यूट्रल लिंकला देतो यातली. समजा आता ही आपली न्यूट्रल आपण दिली
हे आलेले कुठनं पोलवरून आले म्हणजे त्या डीपीत आले आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर आपल्याला दिला नाही एमसीबी ने हो डेटा स्ट्रक्चर आपण बघितलं की नाही त्या डेटा स्ट्रक्चर मधनं खाली आपण केबल काढली आउटपुटला त्या आउटपुटची केबल किती वेळची आहे आउटपुटची केबल किती वेळची आहे किती याची आहे 4 वाय 4 वे केबल आहे बरोबर ही 4 वे केबल म्हणजे ही हा बरोबर ना त्याच्याबरोबर आर्थिक रस्ता हा विषय सोडून द्या असतेच त्याच्याबरोबर पूर्वे केबल आहे त्यापैकी आता इथे बी आली इथे वाय आली इथे आर आली न्यूट्रल आली ही आर आली ही वाय आली हा काय आहे आपला डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे तुमचा जो आयसीटीपी आहे की नाही त्या आयसीटीपी न्यूट्रल लिंक असते ह्याला काय प्रोसिजर असते न्यूट्रलला हे लिंक हे न्यूट्रल लिंक हा आयसीटीपी इथे फ्यूज असणार बरोबर ना काय फ्यूजचं चिन्ह काढतो याच्यासाठी सूची चिन्ह शिकवलं तुम्हाला मोजेला शिकवलेली नाही बरोबर ना आयसीटीपी मध्ये काय असणार आहे 3 फ्यूज असतील हा आपण बघतोय फक्त 4 वे केबलच्या फक्त केवळ स्टार्टरच्या आता ह्याला आपण सिंगल पेज इंडक्शन मोटर जोडणार म्हणजे सॉरी सिंगल पेज नाही थ्री पेज इंडक्शन मोटर जोडणार किती वायरची 3 वायरची मोटरचं तुमच्या टर्मिनल सेटिंग आहे हे मोटरचं टर्मिनल बरोबर ना हा मोटरचं टर्मिनल असताना तुम्हाला तिथे 6 दिसणार लक्षात ठेवा कळलं ना तुम्हाला टर्मिनल बॉक्स मध्ये किती दिसणार 6 दिसणार त्यातले 3 कॉमन केलेले आहेत आणि 3 वायर कुठल्या 3 वायर कुठल्या आर वायर 3 कॉमन केले 3 आर वायर सोपं व्हायसाठी आपण असं करूया हा टर्मिनल बॉक्स आहे टर्मिनल बॉक्स मोटरचा टर्मिनल बॉक्स मध्ये ना तिथे तुम्हाला डिटेल बारीक म्हणून सांगायचं आपण आता सोयीसाठी आपण असं करूया कॉमन जोडलेले बरोबर ना इथे तुमची मोटर कडनं आलेल्या केबल मध्ये 3 वे केबल असेल ना त्या 3 वे केबलला अशी जोडलेली असेल आलं लक्षात ही कशा मार्फत जोडलेली आहे तुम्हाला स्टार्टर मार्फत जोडलेली आहे मध्ये मी स्टार्टरचा घातलेला काय मला सांगता येत ना ते नाही ते जमणार नाही मला सांगायला बरोबर ना इथे स्टार्टर आहे डीओएल स्टार्टर आहे इथे बरोबर ना हा डीओएल स्टार्टर आहे ना सरांनी दाखवलेलं आहे ना डीओएल स्टार्टर आहे एलटीचा असेल कुठलं असेल बरोबर ना आता इथे पहिल्यांदा ह्या स्टार्टरला येणार स्टार्टरला वरच्या बाजूला येणार आर इथे वाय येणार इथे बी येणार बरोबर इथे देऊया इथे देऊया इथे देऊया ह्याला स्टार्टरच्या आउटपुटला वायर किती बाहेर पडणार 3 वायर इथे तुमचं मोटरचं टर्मिनल बरोबर ना 1 2 3 7 1 2 3 इथे तुमची बी इथे तुमची वाय कुठे येणार ती स्टार्टरच्या दुसऱ्या पार्ट मधून बरोबर ना सांगताय का बघ नुसते बघत राहील कोण बरोबर काय रे इथे तुमची इथे तुमची आर येईल बरोबर इथे तुमची वाय हे काय आहे मोटरचा टर्मिनल बॉक्स आहे बरोबर ना हा काय आपण ड्युअल स्टार्टर घेतला हा काय आहे हा काय आहे काय आहे आयसी टीपी आहे बरोबर ना काय आहे सांगते काय नाव देतो तरी तेच कर या ट्रान्सफॉर्मर कडून आलेलं आहे कशा झालं फोरवे केबल आली की आयसी मध्ये आली
आयसीटीपी मधून बाहेर काढले ती कुठे गेले स्टार्टरला गेले. हे मी इथं सांगतो तिथे ते बघायचं आहे. हे वेळ आजचं लेक्चर ठेवलंय कशासाठी आपण तिथे काय बघणार आहोत त्याच्यावरती आजचं लेक्चर कसं झालं. पुढचं मी शॉर्ट मध्ये घेणार आहे. आता फक्त मी इफेक्टचं मी जास्त डिटेल घेतो. इथे कुठे राहिली आता बी, ही तुमची मोटर झाली. तुमची मोटर झाली बरोबर. RYB लक्षात आलं. हे झाले 5 HP च्या पेक्षा 5 HP पर्यंत मोटर किंवा 10 HP पर्यंत मोटर. 5 HP च्या पुढच्याच आपण धरूया 10 HP म्हणूया नको. 5 HP च्या पुढच्या मोटर हा स्टार डेल्टा मोटर असतो. हे समजलं आता. इथे मी आता रिपीट कधीच करणार नाही कारण पुढच्या वेळी मी हा चॅप्टर घेणार नाही रिव्हिजनच्या वेळी. हा चॅप्टर इथेच क्लोज. 5वं पुस्तक मी आज रिपीट करतोय तुमचं. लक्षात आलं. शॉर्ट मध्ये आता समजा आता आयसीटीपी आपला आहे तसा राहणार. आयसीटीपी आपला आहे तसा राहणार कारण आपल्याकडे 4 वायर दिलेल्या आहेत. RYB न्यूट्रल दिले 4 वायरच्या. मी बाकीचं काय सांगणार नाही कारण माझं सांगून झालंय घरगुती वायरिंग. कधी कालच्या ट्रान्सफॉर्मरच्या वेळी BTR सिस्टम मध्ये मी सगळं सांगितलेलं आहे. मागे मी जाणार नाही अजिबात. आता तुमची 10 HP च्या पुढच्या मोटर आहे. 5 HP च्या पुढच्या स्टार डेल्टा मोटर. आता आपण बघितली स्टार किंवा डेल्टा मोटर बघितलं 3 वायरच्या बरोबर. आता स्टार डेल्टा मोटर तुमच्याकडे आहे कारण ते जास्त वायरचे आहे बरोबर ना. तर तिथे तुम्हाला ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्ट आहे. 2 आहेत स्टार्टर प्रकारचे. पहिलं जुने स्टार्टर जे येत होते ते ऑटोमॅटिक नव्हते, ते मॅन्युअल होते बरोबर. तुमच्या उत्तराचं मला माहित नाही पण ते स्टार्टर जे होते ना ते मॅन्युअल होते बरोबर. त्याला असा एक खटका असायचा असा आणि असा एक खटका असायचा बरोबर. मग तुम्ही जर गिरणीमध्ये वगैरे तुमच्याकडे मोठ्या गिरणी आहेत त्यांना मी काय बघितलं नाही पण साधारणपणे मोठ्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे स्टार्टर बसवलेले असतात. तिथे तो काय करतो ज्यावेळी मोटर स्टार्ट करतो ना आपण काय मोटर स्टार्ट करताना मोटर पहिली स्टार मध्ये फिरवायला. कसं असतं माहिती त्याला ताकद भरपूर असते मोटरला. एवढी मोठी इंडस्ट्री तो फिरवत असतोय एका मोटरवर मध्ये त्याने शिफ्टिंग करून ना शिफ्टर कम्प्लीट फिरवत असते. त्याच्यावरती शिफ्टर करून त्याच्यावरती एक वेगवेगळ्या मोटर चालतात. वेगवेगळी मशीन चालत असतात. त्याला आता मोटार वाढ असणार. इथे एक चाका इथे एक चाका गिअर बॉक्सचा येतो. हा इथून एक बेल्ट टाकून दुसऱ्या मशीनला दिला, इथून एक बेल्ट टाकून तिसऱ्या मशीनला दिला, असं करून ते शिफ्टिंग केलेलं असते. इंडस्ट्रीमध्ये गेला तर तुम्हाला हे दिसेल. गिरणीमध्ये सुद्धा तसंच असते. गिरणीमध्ये कसं असतं गिरणीचं एवढं मोठं चाक मोठं ते फिरतंय बरोबर का नाही. ते काय पहिल्या ताकदीचं ह्याने बचकन फिरणार नाही. हळूहळू ताकद द्यावी लागते. जसं आता आपण गाडी चालवतो बघा. गाडी चालवताना काय करतो आपण गिअरची गाडी कोण चालवतं गिअरची गाडी कोण चालवतं. अरे का स्पोर्ट्स बाईक चालवणार ओढवते मी कोणाकडेच नाही बाईक. आपण गाडी चालवताना काय करतो उडायचं बरोबर. अशी उडायचं काय करता गाडी चालवताना चेकिंग मारता नंतर काय करता क्लच दाबता. क्लच दाबल्यावर काय करता गिअर कुठला टाकता फर्स्ट सेकंडवर उडवता. बघा ज्यावेळी आपण फर्स्ट टाकतो की नाही गाडीचं नेमकं उलट आहे. ज्यावेळी फर्स्ट टाकतो त्यावेळी ताकद कशी असते गाडीला जास्त ताकद असते पण त्याच्यात स्पीड कमी असते. ताकद जास्त असते पण काय होतं ताकद जास्त असते. ताकद जास्त लागेल. तुम्ही जर त्या पोझिशन मध्ये जर क्लच सोडला तर गाडी तुमची काय होते क्लच सोडला आणि ऍक्सिलेटर वाढवलं तर गाडी उडते बरोबर. म्हणजे इंजिनला ताकद जास्ती पण चाक स्लो फिरवत. लक्षात आलं. चाक स्लो फिरवत. बघा ना तुम्ही फर्स्ट वर गाडी न्या ना बाजारात तुम्ही काय करता गाडी टॉप वर चालवता फर्स्ट वर किंवा सेकंड वर चालवता कारण आपल्याला कसं असतं गती कमी पाहिजे. त्यावेळी बाजारात तुम्ही एवढं फास्ट हे करू शकत नाही. तुमची गाडी बंद पडणार
टॉप गिअर मध्ये जर गाडी चालवायला लागला हा तर गाडी बंद पडेल की नाही? चाकाला ताकद कमी असते, बरोबर? चाकाला ताकद कमी असते त्यावेळी, पण इंजिनला ताकद जास्त असते फर्स्ट गिअर मध्ये. उलट असते क्रिया, ज्यावेळी तुम्ही फोर्थ मध्ये आणता काय त्यावेळी इंजिनची ताकद कमी असते. ऐका, लक्षात घ्या, इथे तेच बोलणार आहे. ज्यावेळी तुम्ही टॉप गिअर मध्ये असता त्यावेळी कशी असते, इंजिनची ताकद कमी असते, म्हणून तुमची टॉप मध्ये गाडी चढाव चढते का? चढाव चढताना तुम्ही काय करता? काय कमी करता? कुठल्या गिअर मध्ये चढाव होतो? सेकंड किंवा फर्स्ट मध्ये. मग सेकंड किंवा फर्स्ट मध्ये गाडीला ताकद कशी असणार? इंजिनला इंजिनची ताकद जास्त असणार, पण चाक स्लो फिरत. आज लक्षात, गिअरच्या अंतर्गत रचनेमध्ये बदल केला. लक्षात आलं काय ते? बघा, ज्यावेळी आपल्याला ताकद जास्त द्यायची आहे इंजिनला, चाकाला ताकद जास्त द्यायची आहे, त्यावेळी आपण काय करतो? कुठल्या गिअर मध्ये गाडी करायचा? चाकाला ताकद जास्त द्यायची, चढवायचं आहे. चढवायला आपल्याला गाडी न्यायची आहे ना, आपल्याला चढवायचं आहे. अखेरचं मेन चढवायचं. इथे चढणार का गाडी ती टॉप मध्ये? टॉप मध्ये गाडी चढणार का? टॉप मध्ये चढता काय आपण पहिलं इनोव्हेशन तू केलं असणार. ऍक्टिव्हाचं बोलत नाही मी, नॉन गिअर नॉट कळलं ना? गिअरच्या गाडी आपण चाललाय, गिअरचा विषय. याचा आणि याच्या स्टार्टरचा काय संबंध आहे ते बघूया, बरोबर? ताकद आपण काय करतो? चढावाला आपण ताकद जास्त देतो, फर्स्ट मध्ये आणतो. जेव्हा आपण चढावा चढून गेलो की नाही तर गाडीचा आवाज बदलतो. कोण गिअरची गाडी चालवत नाही त्याला माहिती असणार ना, नॉन गिअरचे बाबतीत बोलू नका. मग तुम्ही भेटला काय कळणार नाही. सिंगल फेज मध्ये स्टार्टर मध्ये सिंगल फेज मध्ये आलं, थ्री फेज मध्ये रूपांतर झालं. मग तसंच थ्री फेज स्टार्टरचं स्टार डेल्टा स्टार्टरचं आहे. स्टार डेल्टा मध्ये काय होते तर मोटरला ताकद पहिली दिली जाते स्टार मध्ये. लक्षात आलं? आतल्या वाइंडिंगच्या रचनेवर अवलंबून आहे सगळं. स्टार्टर हा स्विच आहे. स्टार्टर म्हणजे तुमचं काय आहे? स्टार्टर हा स्विच आहे, गिअर बॉक्स आहे तो. तसा थोडक्यात तुमच्या ह्याच्या भाषेत जर बोललं तर तो गिअर बॉक्स आहे, स्विच आहे तो एक प्रकारचा. स्टार्टर हा स्विच आहे, हे तर सांगितलं असेल त्याने कदाचित. हा स्टार्टर हा स्विच आहे बिटवीन स्टार्टर हा दोन कशाच्या मधला स्विच आहे? मोटर आणि बिटवीन मोटर आणि कशाच्या मधला स्विच आहे? आयसीटीपी म्हणजे कशाच्या मध्ये? मोटर झाली. स्टार्टर हा स्विच आहे, कशाच्या मधला स्विच आहे तो? कशाचं कॉम्बिनेशन करतोय स्टार्टर? मोटरचं आणि कशाचं कॉम्बिनेशन करतोय तो? स्टार्टर हा कशाच्या कॉम्बिनेशन करतोय? कशाच्या मध्ये स्टार्टर आपण लावतोय? कशाच्या मध्ये? गावडे काय वेळ प्रश्न समजलात ना? प्रश्नांकित चेहरा तुला काय टाकू? अरे कशाच्या मध्ये आपण स्टार्टर लावला? मोटर आणि कुठलं ते दिसतंय तरी पण मला काय सांगत नाही. हा स्टार्टर आहे ना, आयसीटीपी लावला, त्याच्यानंतर स्टार्टर आपण काढला होता, पुस्तकात ते सोडून दे. मग कशाच्या मध्ये येतो? स्टार्टर हा स्विच आहे, कशाच्या मधला स्विच आहे? काय आयसीटीपी? त्याच्यानंतर कुठे गेलोच नाही आपण. काय करायचं आपलं कार्य? काय आयसीटीपी हे कार्य आहे आपलं? हा आपलं काय कार्य? काय आपलं काय करायचंय? काय करतो आपण? नुसतं आयसीटीपी ठेवणार? त्याच्यामध्ये मी मोटर काढली होती, स्टार्टर काढला होता, बरोबर ना? ते पुसलं म्हटलं तरी विसरलं. आणि हा स्टार्टर आहे, बरोबर ना? गिव्हअवे आहे हा, बरोबर. इथे का पुसलं म्हटल्यावर तुम्ही विसरला सगळं. इथून कुठे दिला आपण? इथून कुठे दिल्या? मग कशाच्या मधला आहे तो? हे काढल्यावर सगळे विसरतात. स्टार्टर हा स्विच आहे. स्विच कशाला लावला आपण? काय बंद करायला लावला?
मग कशाच्या मधला आहे तो स्टार्टर? कशाच्या मध्ये काम करतोय? मोटर आणि आयसीटीपी ला काय दिलंय? सप्लाय दिलं. हे तुम्हाला उत्तर देता येत नाही. सप्लायच्या आणि मोटरच्या मध्ये आपण काय केलंय? हा असं सांगितलं. म्हणजे मी उलट विचारला, तुम्ही कडे करणार. हा सप्लायच्या आणि मोटरच्या मधला तो स्विच आहे. स्टार्टर हा काय करतोय? फक्त स्विचिंगचं काम करतोय. मोटरला सप्लाय देण्याचं, सप्लाय मोटरला पुरवण्याचं आणि तो कट करण्याचं काम. सप्लाय देण्याचं आणि कट करण्याचं काम स्टार्टर करतोय. मग स्टार्टर हा स्विच आहे एक प्रकार, बरोबर ना? जसं आपल्याला तो फॅन बंद करायचा म्हटलं आपला हा स्विच बंद करतो, हा स्टार्टर आहे आपला ना, बरोबर? तसं या ठिकाणी नको त्या छोट्या गोष्टीवर तुम्ही लेक्चर वगैरे वाढवत असता. डोकंच चालत नाही, डोकं चालवतच नाही. कसं तुमचं होणार रे आयुष्यात? नाही होणार. असं बरोबर ना? आता तो काय करतो की गती द्यायची आहे त्याला. इंडक्शन मोटरला आपल्याला गती द्यायची आहे. स्टार डेल्टा स्टार्टर काम काय करतो या विषयावर आपण आलो. कुठे आलो? स्टार डेल्टा स्टार्टर काम काय करतो त्या विषयावर आपण बोलतो. आता स्टार डेल्टा मध्ये काय करतो? स्टार डेल्टा मध्ये मॅन्युअल स्टार्टर असतो, ते बघितलं तुम्हाला माहित नाही. तो काय करतो? पहिल्यांदा मोटर ज्यावेळी चालू करायची आहे ना सप्लाय, त्यावेळी हा खटका तो स्टार मध्ये आणतो, एका बाजूला फिरवला असं जरा वेळ धरतो. कारण मोटरला एकदम गती देऊ शकत नाही. सप्लाय जास्त केला तर मोटरला एकदम गती मिळणार. कसं झालं? सप्लाय जास्त केला तर मोटरला एकदम गती मिळणार. मोटर प्रचंड वेगाने चालणार, सगळं तुटून जाईल. फाउंडेशन वगैरे ताकद त्याला एवढी असते ना, तुटून जाईल सगळं. मग त्यावेळी तो काय करतो की मोटर, जसं आपण बघा गाडीला आपण एकदम ताकद दिली तरच गाडी उठणार नाही. नेमकं उलट काम मोटरच्या बाबतीत उलट काम आहे. हळूहळू गती देतो. मग त्यावेळी तो काय करतो की तो खटका तो असा खालच्या बाजूला आणून किंवा वरच्या बाजूला जिकडे त्याचा स्टार असेल तिकडे हळू ठेवणार. आणि ज्यावेळी मोटर उच्च गतीला जाईल, बरोबर, हाय स्पीड गिअर, सगळे गिअर सगळे फिरतील. लक्षात झालं? सगळे इन्स्ट्रुमेंट ज्यावेळी फिरतील त्यावेळी तो काय करतो? स्टार मधून कट करतो आणि डेल्टाला नेतो आणि वरती तो स्थिर ठेवतो. मग तो बदलत नाही. लक्षात आलं ना? पॉइंट आला का लक्षात? का नाही अजून? आता काय विचारलं? का विचारलं? मध्ये स्टार्टर हा स्विच म्हणून काम करतो. तो पहिल्यांदा स्टार्टर मध्ये त्या मोटरला गती देत असतो. कुठल्या? क्रिपेटच्या मोटरला तो गती देतो अगोदर, स्लो फिरवतो, बरोबर की नाही? हळू मोटरला आवाज बदलतो. आवाज बदलला की नाही त्याच्या लक्षात येतं. कोणाच्या? त्या ऑपरेटरच्या लक्षात येतं. आता आवाज बदललाय, मोटर वरच्या स्पीडला गेली, सगळी तिने ताकद पूर्णपणे त्या इन्स्ट्रुमेंटला दिलेली आहे. कळलं की नाही? हा पूर्ण ताकद त्या इन्स्ट्रुमेंटला दिली, मोटर गतीला गेली. आपल्याला समजतं गाडीचा गिअर आपण ओळखतो ना, गिअरची गाडी चालवणारा स्पेशली हे माहित असणार, बरोबर का नाही? आपल्याला इंजिनचा आवाज बदलला गेलाय का आपण म्हणतो गाडी टॉप गिअर मध्ये आहे का, फर्स्ट मध्ये आहे की टॉप मध्ये आहे, चौथ्या गिअर मध्ये गाडी चालते का पहिल्या गिअर मध्ये गाडी चालते, हे आपण इंजिनच्या आवाजावरून ओळखतो. आपल्याला ज्ञान बाकी असतंय का? आपला बिलकुलच नसते. आपण ज्ञान शून्य असतो. म्हणजे आपल्याला काय नसते? तो शब्द तुम्ही वापरला नाही ना, माझे ना 420 विद्यार्थी असते. तो शब्द वापरला कळलं ना? तो शब्द वापरला कारण आपल्याला काय माहित नसते, बरोबर? गाडी चालवायचं माहितीये, गती द्यायची माहितीये, पण हे आपण कधी अभ्यास करत नाही या गोष्टीचा. आपल्याला बरोबर कळते की आता गाडीचा आवाज बदलला ना का आपण म्हणतो गाडी आमची चालते टॉप गिअर मध्ये चालते, सॉरी गाडी चालते ती फर्स्ट गिअर मध्ये चालते, नंतर मग आपण हळूहळू ती स्पीड करतो. तसं स्टार डेल्टा स्टार्टरच्या ऑपरेटिंगच्या वेळी त्या ऑपरेटरला कळतं की आता बाबा स्टार्ट मध्ये मोटर फिरली, सगळ्यांनी गती घेतली, सगळे गिअर व्यवस्थितपणे गतीने फिरले, म्हणजे सगळ्या गिअरने गती घेतली. गती घेतल्यानंतर तो काय करतो? हा फटका तो वर करतो, म्हणजे डेल्टा मध्ये. कळलं? डेल्टा मध्ये म्हणजे रेग्युलर स्पीड ला. मी बोलतोय ते डीसी मोटरच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. कळलं ना? आपण त्याचा अभ्यास अगोदर थोडासा केलाय, हा बरोबर ना?
डीसी मोटरचा अभ्यास केलाय मी तुम्हाला काय काय गोष्टी दाखवल्या त्याला आपण तिकडे बोलणार आहोत. हा? त्यावेळी तो काय करतो हा स्टार्टरचा खटका वरती करतो आणि ती मोटर घेतो. आता हे सगळं होतं मॅन्युअल स्टार्टरच्या बाबतीत. हा मॅन्युअल स्टार्टर होता. सर मॅन्युअल बंद करायचं असेल. हा मॅन्युअल स्टार्टर पासून मागे बरोबर होतं ना. हो. बंद करायचं असेल कसं होतं? त्याला बटन असते स्टार्ट बटन ऑफ बटन असते. हे स्टार्ट करतो रे आपण आधी. हे बटन स्टार्ट करतो म्हणजे काटकावर हा स्टार्ट करतो. स्टार्ट केल्यानंतर स्टार्टरला सप्लाय केला. बरोबर स्टार्टर मध्ये जे काय कॉइल्स वगैरे आहेत त्या वर्किंगला सुरू होतं आणि त्याच्यानंतर मग तो हा खटकन पडणार तो खटकन की हिरवा बटन आपण दाबतो स्टार्ट करतो. लाल बटन दाबतो आणि बंद करतो. तुम्हाला इथे मी तिथे दाखवतो तुम्हाला सगळं कळलं. बरोबर मी स्टार्ट बटन आपण दाबतो त्याला कसं आहे माहितीये का हा स्टार्ट बटन आहे हे रेड आहे हा स्टार्ट बटन आहे ग्रीन आहे ते सॉरी रेड आहे ते ग्रीन आहे ते स्टार्ट बटन आहे आणि रेड आहे ते ऑफ बटन आहे. बरोबर हे आपण दाबतो स्टार्टर चालू स्टार्टर चालू झाल्यानंतर स्टार्ट आणि डेल्टा स्विच आपण वापरतो. झालं लक्षात. आता हे करायची गरज नाही. आता डायरेक्ट आता स्टार डेल्टा स्टार्टर ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर आहे. आता आला तो इथे काय करायची गरज नाही. तर तुम्ही स्टार्ट बटन दाबलं की नाही काय ऑटोमॅटिकली मोटर स्टार मध्ये चालते. कळलं. स्टारचं बटन दाबलं स्टार्ट बटन दाबलं का मोटर ऑटोमॅटिकली स्टार मध्ये चालते. बरोबर. काही सेकंदानंतर टायमर त्याला लावलेला आहे त्याच्यामध्ये आत टायमर लावला. काही सेकंदानंतर मग ते 6 सेकंद असते 6 सेकंदाचा टायमर लावला तर 6 सेकंद असतील. मोटरची गतीचं टायमिंग त्याने लावलेलं आहे. कोणी जे काय मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते आता मोटरच्या ताकदीनुसार त्यांनी गतीला ती मोटर सेट केलेली आहे. कळलं की नाही. मग ती काय होते की काही ठराविक सेकंदानंतर हा स्टार्टर मारल्यावर पहिला खटकन आवाज येणार आपला. बरोबर. एक रिले ऑपरेट झाला. सेकंडला काय होतं की ज्यावेळी ती मोटर गतीला येते जसं आपण ह्याला केलं तसं खाली आपण आणला नंतर वर केला हाताने फिरवलं. जुन्या गिरणीमध्ये असं होतं तो गिरणीवाला काय करायचं की खाली करायचं. काही वेळा त्याला समजलं ना ताकद आता पूर्ण आली मोटरला आता वर करायचं. तसं आता नाही. आता काय करतो आपण फक्त स्टार्ट आणि ऑफ बटन फक्त ऑपरेट करतो. स्टार्टचं बटन दाबल्याबरोबर फटकन आवाज येणार. स्टार्टर मोटर द्यायची स्टार मध्ये चालणार. स्टार मध्ये गती घेतली का काही सेकंदानंतर एक 3-4 सेकंद 5 सेकंद 6 सेकंद असं काय टायमिंग दिलेलं असेल त्यानुसार काय होतं की नंतर काय होतं की स्टारचं कनेक्शन ऑटोमॅटिकली कट होतं. स्टारचं कनेक्शन ऑटोमॅटिकली कट होतं आणि मोटर डेल्टा मध्ये जाते. आलं लक्षात. परत दुसऱ्यांदा आवाज येतो. डेल्टा मध्ये गेले का आपल्याला आवाज येतो मोटरचा म्हणजे स्टार्टरचा आवाज येतो. मोटरचा आवाज येत नाही स्टार्टरचा येतो. कळलं की नाही. डेल्टा मध्ये मोटर गेली का काहीला असे हे विंडो पण असते. काहीला इथे विंडो पण असते. स्टारची विंडो आणि डेल्टाची विंडो पण असते. आपल्याला दिसत नाही ते आतल्या बाजूला कधी पॅनलच्या आतल्या बाजूला ते असते ते जस्ट कळतं ते. त्याला विंडो पण असते. स्टार मध्ये स्टार आणि एस आणि डी ची विंडो पण असते. काहीला त्या विंडो मध्ये तो समजते डेल्टा मध्ये मोटर गेली की नाही. स्टारची कट मोटर डेल्टा मध्ये किंवा आवाजात बदल होतो मोटरच्या. कळलं की नाही. तर अशा प्रकारे हा ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर काम करतो आणि मोटरची गती हे आपण तिथे बघणार आहोत. आपल्याला स्टार डेल्टा स्टार्टरची मोटरशी कशी जोडणी केली जाणार आहे. हा 5 एचपीची मोटर 3 एचपीची मोटर स्टार्टर त्याला स्टार्ट जास्त लावावं लागतं. हा स्टार्टर काय 3 एचपीची मोटर असेल तर त्याला स्टार्टरचं हे पण 5 एचपी जास्त लावायचं. काय स्टार्टरचं त्या एचपी प्रमाणे बदललं. स्टार्टरचं तुमचं हे बदललं सामान्य काय त्याच्यावर असते ना त्याच्यावर स्टार्टरवर त्या आतमधून असतं वरती नेमप्लेटवर असते. वरची जी नेमप्लेट असते की नाही स्टार्टरची नेमप्लेट वरती असते ना. हा स्टार्टर किती व्होल्टचा आहे किती एचपीचा स्टार्टर आहे हे त्याच्यावर असते. 5 एचपीचे स्टार्टर वेगळे 10 एचपीचे स्टार्टर वेगळे त्याच्यावरती एचपी लिहिलेलं असते. हा स्टार्टर इतकी एचपी ला चालणार आहे. कारण ते कशावर केलेलं असतं अवलंबून त्याने. मोटर 3 एचपीचे स्टार्टर मागताना त्याला 5 एचपीचा स्टार्टर आपण घ्यायचं त्याच्यावर असतो स्टार्टर. काही नाही रिले फक्त त्याची चेंज झालेली असते. रिलेची कॅपॅसिटी वाढलेली असते. एवढंच स्विच आहे तो एक प्रकारचा.
कळलं का नाही? त्यामुळे आपलं जे रिले सर्किट आहे की नाही तुमचं थोडक्यात रिले म्हणण्यापेक्षा त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात कॉन्टॅक्टर. त्या कॉन्टॅक्टरच्या याच्यानुसार तुमचं एचपी नुसार ते कॉन्टॅक्टर बदलले जातात. कारण जर तुम्ही जर एचपी जास्त असेल म्हणजे लोड जास्त असेल आणि स्टार्टरचा आपण 3 एचपीचा वापरला तर आतलं कॉन्टॅक्टर काय होणार स्पार्क मध्ये जळून जाणार लोड जास्त असेल. त्यानुसार आपल्या स्टार्टरचं पण एचपी चेंज करावं लागतं. लक्षात आलं? हे झालं आपण बघितलं स्टार डेल्टा स्टार्टरच्या बाबतीत. लक्षात येईपर्यंत मोटरचे प्रकार आपण जवळपास बघितले का स्प्लिट पेज मोटर ते बघितले. जरा अभ्यास करा तुम्ही सगळं माझ्यावर सोपवू नका. तुमच्या पुस्तकातलं तुम्ही बघत चला जरा. इथपर्यंत ठीक आहे. ओके स्टार डेल्टा स्टार्टर ड्युअल स्टार्टर आपण जोडणी बघितली. मोटरचं कार्य बघितलं इंडक्शन म्युच्युअल इंडक्शनच्या तत्त्वावर चालतं ते बघितलं. बरोबर ना? झाले हे समजलं हे स्टार डेल्टा स्टार्टर ड्युअल स्टार्टरची जोडणी कशी आहे आपण तिथे प्रत्यक्ष बघणार. तुम्हाला इथे इथे काय आहे तर इथे 2 वाइंडिंग आहेत. एक स्टार्टिंगचा आहे हे रनिंगचा. बरोबर स्टार्टिंगचा आहे हे रनिंगचा आहे किंवा त्याला मेन वाइंडिंग पण म्हणतात किंवा त्याला मेन वाइंडिंग पण म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा इथे सुद्धा काय केलंय तर इथे सुद्धा एक सेंट्रीफ्युगल स्विच आहे. त्याला सेंट्रीफ्युगल स्विच पण आहे कॅपॅसिटर पण आहे. आता तुम्ही जर घरघंटीची वगैरे मोटर बघितली सिंगल पेजची घरघंटीची मोटर त्याला तुम्हाला कॅपॅसिटर पण असतो आणि ती सेंट्रीफ्युगल मोटर पण असते. त्याच्यामध्ये आतल्या बाजूला सेंट्रीफ्युगल स्विच असतो कारण ते हळू चालू होते. गिरण चालू होते की नाही घरघंटी चालू होताना कशी ते हळू चालू होते सुरुवातीला आणि नंतर गती घेते. हळू चालू होत असताना ते काय होते स्विच ऑन इथे स्विच आहे. त्याच्यानंतर इथे कॅपॅसिटर हा कॅपॅसिटर या वाइंडिंगशी जोडलेला कॅपॅसिटर या वाइंडिंगशी जोडलेला स्विच मार्फत इथे सप्लाय येते. स्विच त्यावेळेला ऑन असतो. स्विच ऑन असतो स्विच ऑन झाला की नाही मोटर गती घ्यायला सुरुवात करते म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंग सप्लाय मिळते. समजलं? स्टार्टिंग वाइंडिंगला सप्लाय मिळते. ते दिले दिसते ना सरळ दिसते. डायग्राम नीट अभ्यास करायला शिका. ते स्टार्टिंग वाइंडिंगला सप्लाय मिळते. ऑटोमॅटिकली ज्यावेळी सेंट्रीफ्युगल फोर्स त्याचा कमी होतो मोटरचा त्यावेळी हा स्विच ओपन होतो. सगळे ऑटोमॅटिक क्रिया असते. बाहेरून दिसणार नाही शोधायला गेलं बाहेरून दिसणार नाही. हे फक्त कल्पनेचा आविष्कार आहे कोणाच्या माझ्या. मी शोधून काढत असतो असं काय तुम्हाला सांगायचं आहे. उपयोग काय मिळत नाही समजलं तुम्हाला काय माहिती सांगितलं म्हणजे मग मी आधी शोधून काढतो स्टडी करतो. हा स्विच ओपन होतो आणि मोटर कॅपॅसिटर वर चालते. कॅपॅसिटर ताकद देतो कशाला स्टार्टिंग वाइंडिंगला. कॅपॅसिटर काय करतो स्टार्टिंग कारण कॅपॅसिटर काय करतो ते विद्युत शक्ती संचय करतो. ती शक्ती त्या स्टार्टिंग वाइंडिंगला देतो. बरोबर स्विच ऑन करून देतो. कॅपॅसिटर त्याला ताकद देतो. ताकद दिली की नाही का हा स्विच कट झाला ह्या कॅपॅसिटरचा पण संबंध संपला. कॅपॅसिटर बरोबर कसला संबंध संपला रनिंग वाइंडिंगचा पण संबंध संपला. समजलं? मोटर चालते फक्त रनिंग वाइंडिंग स्टार्टिंग वाइंडिंगचा कॅपॅसिटरशी संबंध येत नाही. नंतर मोटरची चालते ती स्टार्टिंग वाइंडिंगच्या फोर्सवर चालते. पण स्टार्टिंग वाइंडिंगची रचना अशी केलेली असते काय की ती त्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते ते अल्टरनेटिव्ह मॅग्नेटिक फील्ड असते. ते अल्टरनेटिव्ह मॅग्नेटिक फील्ड असते. त्याच्यामुळे मोटरचा रोटर फिरत गती नंतर जी गती घेते मोटर ती हाय स्पीड असते. म्हणून गिरणीमध्ये तुमच्या कॉम्प्रेसर मध्ये मोटर जी वापरलेली असते कॅपॅसिटर स्टार्ट मोटर कॅपॅसिटर स्टार्ट सेंट्रीफ्युगल मोटर. त्याच्यानंतर तुमच्या बँकेत बोललो कसं घरघंटीमध्ये वगैरे ती मोटर वापरलेली असते कॉम्प्रेसर मध्ये वापरलेली असते ती असते. त्याच्यानंतरचा मोटरचा प्रकार आहे तो डबल कॅपॅसिटर स्टार्ट सिंगल फेज मोटर. त्याला 2 कॅपॅसिटर असतात
स्टार्टिंग वायंडिंग मध्ये इथे एका कॅपॅसिटरच्या ऐवजी 2 कॅपॅसिटर इथे पॅरलल मध्ये लावलेले असतात. इथे फक्त एवढाच बदल आहे. लक्ष तुमच्या जाण्याकडे आहे, लक्ष नाही टाकत. कॅपॅसिटर डबल ताकद द्यायसाठी कॅपॅसिटर लावलं डबल ताकद द्या. 2 कॅपॅसिटर लावले डबल कॅपॅसिटर सिंगल फेज मोटर. आणि तिसरी मोटरचा प्रकार जो आहे फक्त कॅपॅसिटर वाढणार, 2 कॅपॅसिटर. तिसऱ्या मोटरचा प्रकार आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरचा, तो आहे काय शेडेड पोल मोटर. शेडेड पोल मोटर मध्ये काय आहे, तर शेडेड पोल मोटर मध्ये फक्त एकच वाइंडिंग, एक वाइंडिंग, एक वाइंडिंग 2 असतात त्यात, पण एक वाइंडिंग दिसतं आपल्याला. ती मोटर मी इथे आणून दाखवली तुमच्या लक्षात नाही, बरोबर. पोल असे असते, या पोलवर वाइंडिंग असतात. त्याला पेज अंतर इथं तुमची मोटर असते आणि ह्याला ना ह्याला शेडेड पोल रिंग असतात. कशाला, स्टेटरला. स्टेटर कट करतात, स्टेटर कट करून त्या स्टेटर कट केलेल्या स्टेटर मध्ये दोन ठिकाणी कट करतात. त्याच्यावरती एक रिंग टाकली आहे कॉपर. इथे एक रिंग टाकली आहे कॉपर, कट करून रिंग टाकली आहे. ते दुसरं वाइंडिंग करते. पहिलं वाइंडिंग त्याचं असतं, हे वाइंडिंग असतं मेन वाइंडिंग, याला म्हणतात मेन वाइंडिंग. आणि दुसरं वाइंडिंग असतं ते म्हणजे ते कट केलेलं रिंग, शेडेड पोल रिंग म्हणतात त्याला, म्हणतात शेडेड. त्यामुळे हा मात्र प्रश्न तुमचा प्रश्न परीक्षेला असतो. शेडेड पोल मोटर म्हणजे काय ते सांगून शेडेड पोल मोटरची आकृती सहित माहिती द्या. कळलं? शेडेड पोल मोटर म्हणजे काय ते सांगून शेडेड पोल मोटरची आकृती सहित माहिती द्या. आता ही मोटर कुठे वापरतात शेडेड पोल मोटर? छोटे फॅन जे येतात बघा, लहान फॅन येतात ना, माहिती आहे ना कसले, सिलाई मशीनची ना, दुसरे छोटे फॅन येतात, ते लहान फॅन येत नाहीत, बारके बारके. एक्झॉस्ट फॅनला शेडेड पोल मोटर, काही एक्झॉस्ट फॅनला शेडेड पोल मोटर येतात. छोटे फॅन बघितले आहेत कधी, असे लहान येतात बघा. लहान टेबलावर ठेवतो तर फॅन ते येतात, ते बारके काय लक्षात आलं, एका स्विचवर चालू होतो. चार्जिंग वाले वेगळे, त्याच्यात दुसरा आणखी प्रकार आहे साधा लक्षात येत नाही, माहिती आहे म्हणून विचारतात. लहान एवढे फॅन येतात कलर मध्ये, त्या फॅन मध्ये शेडेड पोल मोटर वापरले जाते. म्हणजे 3 प्रकार बघितले सिंगल फेज मोटरचे, शेडेड पोल मोटर, सिरीज मोटर आणि कॅपॅसिटर स्टार्ट रनिंग. लक्षात आलं? 3 प्रकार बघितले. कुठले कुठले? स्प्लिट फेज इंडक्शन मोटर बघितली, दुसरी बघितली कॅपॅसिटर